घेतो आहे ते म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर बर्ड रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन, म्हणजे पक्ष्यांची सुटका, त्याचं पुनर्वसन याबद्दलची जी मानक कार्यप्रणाली आहे, एसओपी आहे, त्या संदर्भात आपल्यासोबत आज बोलणार आहेत नागपूर येथील डॉक्टर बहार बाविस्कर. बहार बाविस्कर यांचा आपल्याला परिचय आहे. ते वाईल्ड लाईफ व्हेटरनरियन आहेत स्वतः. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि त्यानंतर ते आपलं सादरीकरण सुरू करतील. डॉक्टर बहार बाविस्कर हे नागपूरला वाईल्ड CER ही जी संस्था आहे, म्हणजे वाईल्ड लाईफ सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन एज्युकेशन अँड रिसर्च, या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून गेली 10 वर्षे ते नागपुरात वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आणि रेस्क्यू या संदर्भात काम करत आहेत. त्यांचं महाराष्ट्र पक्षी मित्र सोबत सुद्धा ते अनेक वर्षापासून जुळलेले आहेत आणि महाराष्ट्र पक्षी मित्रच्या संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी हा विषय आपल्यासोबत बरेचदा शेअर केलेला आहे. त्यांनी 2014 मध्ये 27व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचं नागपूर येथे आयोजन सुद्धा केलेलं होतं. तर अशा पद्धतीने ते महाराष्ट्र पक्षी मित्र सोबत जुळलेले आहेत. याशिवाय ते नॅशनल तसेच इंटरनॅशनल काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यासोबत सुद्धा ते जुळलेले आहेत. स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशन याचे ते सदस्य आहेत आणि कन्झर्वेशन प्लॅनिंग स्पेशालिस्ट हा जो IUCNचा ग्रुप आहे त्या ग्रुपचे सुद्धा ते सदस्य आहेत. तर वाईल्ड लाईफ व्हेटरनरियन असलेले डॉक्टर बहार बाविस्कर यांनी आजवर अनेक पक्षी असतील, प्राणी असेल, टायगर असेल, त्याच्या रेस्क्यू, त्याचं रिहॅबिलिटेशन, त्याचं ट्रीटमेंट या संदर्भात त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी यापूर्वी पेंच टायगर रिझर्व्ह मधल्या व्हल्चर मॉनिटरिंग या प्रोजेक्टवर सुद्धा त्यांचा अनुभव आहे. तर आपला जास्त वेळ न घेता मी डॉक्टर बहार बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे आजचं सादरीकरण आहे त्याची सुरुवात करावी. धन्यवाद जयंत सर. सगळ्यांना नमस्कार आणि आय होप सगळेजण सेफ आहात. आणि सादरीकरणाचा विषय फार फार लोकांनी विषय मांडला होता की आपल्याला याची गरज आहे आणि मी महाराष्ट्र पक्षी मित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांचा धन्यवाद देतो यांना की त्यांनी हा विषय घेतला आणि सगळ्यांना जो आवश्यक आहे. आणि विषय आहे पक्ष्यांची सुटका आणि पुनर्वसन, बर्ड रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन. याच्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली, मार्गदर्शक कार्यप्रणाली, मानक कार्यप्रणाली म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. हा विषय तसा फारच सोपा आहे कारण अगदी पक्षी मित्र म्हटलं की आपण जनरली कुठला ना कुठला पक्षी केव्हा ना केव्हा कधी ना कधी वाचवत असतोच. पण जेव्हा वेगवेगळ्या केसेस आपल्याकडे येतात, मोठ्या संख्येने केसेस यायला सुरुवात होते, तेव्हा आपल्याला एखादा SOPची म्हणजे मानक कार्यप्रणालीची आवश्यकता भासायला सुरुवात होते. आजचा जो विषय राहणार आहे त्याच्यात एक विषयाची मांडणी अशा पद्धतीने राहणार आहे की बचाव आणि पुनर्वसन. थोडक्यात अगदी एका स्लाइड मध्ये काय आहे हे सांगू. बचाव आणि पुनर्वसन तत्वे याचे प्रिन्सिपल्स काय आहेत. त्यानंतर जो आपला आजचा विषय आहे, मुख्य विषय, मानक कार्यपद्धती अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. चौथा विषय राहील पशुवैद्यकीय मदत म्हणजे व्हेटरनरी इंटरव्हेन्शन्स, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला हा आवश्यक राहणार आहे. आणि काही केस स्टडीज बघूयात, काही अनुभव बघूयात. बचाव आणि पुनर्वसन म्हणजे काय. ज्या कुठल्याही क्रियेद्वारे विशिष्ट व्यक्ती, प्रशिक्षक, अनुभवी व्यक्ती वन्य पक्षी वाचवतात, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात, वेटरनरियन्सच्या मदतीने, पशुवैद्यकाच्या मदतीने वैद्यकीय सेवा पुरवतात, त्यांच्या बंदिवासात म्हणजे कॅप्टिव्ह मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, पकडल्यानंतर एखाद्या पिंजऱ्यात ठेवणं आणि त्याला सोडेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला बंदिवास म्हणूयात आपण, त्याचा सांभाळ करणं आणि तो पक्षी बराच झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडणं. या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणूयात रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन, बचाव आणि पुनर्वसन. तर अगदी छोटी प्रिन्सिपल्स काय आहेत याची, बचाव आणि पुनर्वसनाची तत्व कुठली आहेत, की पक्षी केव्हा वाचवायचा केव्हा वाचवू नये हे आपल्याला माहिती असायला हवं. जनरली आपण बघत असाल की पक्षी एखादा रेस्क्यू करायचा असेल, घरट्यातनं पडलेलं पिल्लू असेल तर जनरली आपल्याकडे लगेच उचलून घरामध्ये आणलं जातं. पण हे प्रिन्सिपलच्या या तत्वांच्या अगेन्स्ट आहे. पक्षी पिल्ल आहेत, त्याचे पॅरेंट जवळच असतील, पालक जवळच असतील, फीडिंगसाठी कुठेतरी गेलेले असतील, अन्नासाठी, पिल्लांसाठी अन्न शोधायला गेलेले असतील, दूर जावं लागलं असेल, अशा केसेसमध्ये पक्षी रेस्क्यू करण्याची गरज नसते.
ऑफकोर्स पक्षी जेव्हा निरोगी आहे, सक्रिय दिसत आहे, ऍक्टिव्ह दिसत आहे, कुठेतरी बसलेला आहे, पर्चिंग करत आहे, घराजवळ आलेला आहे, अनवधानाने ऍक्सिडेंटली आपण ज्याला म्हणूया, अशा वेळेला आपल्याला पक्ष्याला रेस्क्यू करण्याची गरज नसते. ऑफकोर्स रक्तस्राव होत नसेल, म्हणजे ब्लिडिंग होत नसेल, कुठेही जखम नाहीये, अशा पक्ष्यांना वाचवण्याची गरज नाहीये. त्या पक्ष्याची शारीरिक स्थिती चांगली आहे. आता हे आपण ओळखणार कसं ते आपण पुढे बघूया पुढच्या स्लाइड्स मध्ये. पण पक्षी एक नॉर्मल पक्षीमित्र म्हणून आपल्याला जेव्हा दिसतो की तो नॉर्मल ऍक्टिव्हिटी करतो आहे, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पक्ष्याला वाचवण्याची गरज नसते. मग पक्ष्याला वाचवायचं केव्हा? ते सुद्धा माहिती असायला हवं. पक्षी जखमी अवस्थेत असेल. आता जखमी आहे की नाही हे कसं ओळखणार, की जोपर्यंत आपण पकडणार नाही त्याला तोपर्यंत आपल्याला कदाचित कळणार नाही. पण एक नॉर्मल बॉडी पोश्चर असतो, एक शारीरिक स्थिती असते त्या पक्षाची, की आपल्याला हा पक्षी वाचवण्याची गरज आहे की नाही. रक्तस्राव होत असेल, कंटिन्युअस कुठेतरी ब्लिडिंग दिसतंय, रक्ताची जखम झालेली आहे आणि रक्त दिसत आहे, रक्ताचे थेंब दिसत आहेत, तर ऑफकोर्स आपल्याला त्याला वाचवण्याची गरज आहे. पक्षी कुठेतरी अनकॉन्शियस आहे, बेशुद्ध आहे आणि तिथे कुठला तरी कुत्रा, मांजर आहे, रस्त्यावर पडलेला आहे, अशा ठिकाणी आपल्याला त्याला वाचवण्याची गरज आहे. तिसरं आहे, वाहनाने धडक दिली आहे, तो सुरक्षित ठिकाणी जाण्यास असमर्थ आहे, स्वतःहून चालू शकत नाहीये, स्वतःहून उडू शकत नाहीये, बाजूला होऊ शकत नाहीये, अशा ठिकाणी आपल्याला त्याला बचावाची आवश्यकता वाटते. किंवा अशक्त आहे, आजारी आहे आणि स्वतःला सर्व्हाइव्ह करण्यासाठी तो इनकॉम्पिटंट आहे, म्हणजे समर्थ नाही, अशा पक्ष्यांना वाचवण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जिथे मानवी हस्तक्षेप झालेला आहे, तुम्ही या खालच्या स्लाइड मध्ये बघू शकत असाल की एक घुबड आहे, एका इलिगल ट्रेड करणाऱ्या माणसाकडनं पकडलं गेलं होतं, त्याचं पंख डॅमेज झालेलं दिसत आहे. तर इथे ह्युमन इंटरव्हेन्शनमुळे हा पक्षी जखमी झालेला आहे किंवा त्याचा पोश्चर ॲबनॉर्मल झालेला आहे, अशा केसमध्ये आपल्याला याला वाचवणं गरजेचं आहे. अर्थात हा पक्षी वाचवल्यानंतर याची काळजी कशी घ्यायची ते आपण बघूयात, पण आपल्याला पहिले ठरवायचं की ह्या पक्षाला इंटरव्हेन्शनची गरज आहे, आपल्या हस्तक्षेपाची गरज आहे. डॉक्टर एक मिनिट काय, हो, तुमचा आवाज थोडा अजून लाऊड पाहिजे. तुमचा व्हिडिओ जर सुरू असेल तर तो पण बंद करा, म्हणजे आपल्याला बँडविड्थ चांगली मिळेल. आणि मी इतर सर्वांना सुद्धा एक विनंती करतो की त्यांनी पण आपले व्हिडिओ बंद ठेवावे प्लीज, म्हणजे आपल्याला बँडविड्थ चांगली मिळेल. डॉक्टर तुम्हाला पण थोडा लाऊड आवाजाची गरज आहे हो, आता येतोय आवाज? हा, यस, करेक्ट. ओके, बर. आणि उजवीकडच्या स्लाइड मध्ये आपण बघू शकत असाल की एक जी घार आहे, झाडावर अटकलेली आहे, पतंगचा मांजा आहे त्याच्यावर अटकलेली आहे, ती उडू शकत नाहीये, तिच्या नैसर्गिक अधिवासात परत जाऊ शकत नाहीये आणि याला आपल्याला वाचवणं आवश्यक आहे. एसओपीची गरज का पडते? म्हणजे आपण आता आजचा विषय जो घेतलाय की एखाद दुसरा रेस्क्यू केला पक्षी मित्रांनी तर ठीक आहे, पण आपल्याला एसओपीची गरज केव्हा पडते, की जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा बचाव करायचा आहे, म्हणजे एखादी रेस्क्यू ऑर्गनायझेशन आहे, प्रथमोपचार करायचा आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट एड द्यायचं आहे, बंदी व्यवस्थापन, कॅप्टिव्ह मॅनेजमेंट, म्हणजे पक्षी पकडल्यानंतर मोठ्या प्रमाणात रेस्क्यू केल्यानंतर आपल्याला कुठेतरी ठेवावे लागतात, कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवावे लागतात, त्यांचं बंदी व्यवस्थापन कसं करावं, कुठल्या प्रजातीचं कुठल्या पद्धतीने करायला हवं आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आहेत, आययुसीएनच्या गाईडलाईन्स आहेत. रिइंट्रोडक्शन कसं करावं, रिहॅबिलिटेशन कसं करावं, कॅप्टिव्ह हजबंडरी प्रॅक्टिसेस, म्हणजे व्यवस्थापनामध्ये, बंदी व्यवस्थापनात कॅप्टिव्ह मॅनेजमेंट कसं असायला हवं, या सगळे मानक आहेत, सगळ्या सूचना ऑलरेडी आहेत. पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसल्यामुळे कदाचित आपल्याकडनं जाणते अजाणतेपणे काही चुका होतात. याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे रेस्क्यू करतो स्पेसीज, या स्पेसीज जर संकटग्रस्त असतील, अतिसंकटग्रस्त असतील, धोकाग्रस्त असतील, की ज्या एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत, नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशा रेस्क्यू करून आणलेल्या प्रजातींचं अल्पकालीन संवर्धन सुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्याला ह्या प्रजाती वाचवणं, त्या नामशेष होण्यापासून वाचवणं आणि रेस्क्यू होऊन करून आणल्यानंतर वाचवणं, हे दोघं वाचवण्याच्या पद्धती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जसं वल्चर्स आहेत, गिधाडं आहेत, माळढोक आहेत, तणमोर, ह्या पक्ष्याला वाचवण्यासाठीची कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्त्वे ही नक्कीच वेगळी असतील चिमणी कावळी वाचवण्यापेक्षा. त्यांचे ट्रीटमेंटचे ऍस्पेक्ट्स कदाचित सारखे असू शकतात, पण त्यांना वाचवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, कारण या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर येतो विशेष पशुवैद्यकीय देखभाल आणि व्यवस्थापन. बऱ्याच वेळेला बऱ्याच पक्षी मित्रांची तक्रार असते की आम्ही पक्ष्याला घेऊन गेलो वेटरनरी क्लिनिकला आणि तिथल्या डॉक्टरांना
माहिती नव्हतं की या पक्ष्याला काय द्यावं, काय औषधोपचार करावा किंवा काय खायला द्यावं. तर आम्ही नेहमी त्यांना सांगतो की डेंटिस्ट, आपल्याला दाताचं दुखणं असेल तर आपण डेंटिस्टकडे जातो. आपण गायनेकॉलॉजिस्टकडे जात नाही. त्या पद्धतीने पशुवैद्यकीय अधिकारी नॉर्मल आमच्या वेटरनरीच्या सिलेबसमध्ये वाईल्ड लाईफचा कुठल्याही पद्धतीने आम्हाला सिलेबस नसतो. हे कोणी आपल्या आवडीने किंवा कुठले विशेष कोर्सेस करून आम्ही या पद्धती विशेष वाईल्ड लाईफच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, त्या देऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉर्मल पक्षी मित्र म्हणून आपल्याकडे जे पक्षी येतात, ते पर्टिक्युलरली एव्हियन वेटरनरियन्सकडे, म्हणजे पक्ष्यांवर काम करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे आणि शक्य असेल तर वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या पशुवैद्यकीयाकडे जायला हवी. पण तसं होत नाही, कारण असे पशुवैद्यकीय अधिकारी सगळ्याच ठिकाणी अवेलेबल नसतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स घेऊन ठेवून आपल्याला त्यांच्यासोबत या पक्ष्यांचं संवर्धन, मॅनेजमेंट कसं करायला हवं याबद्दल नेहमीच चर्चा करत राहायला हवं. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न येतो की आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये आपण काय करू शकतो? कारण पक्षी मित्र म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला अशा मोठ्या प्रमाणात केसेस मिळू शकतात. आपल्याकडे समुद्र किनारा नाहीये, पण जिथे मुंबईचा किनारा आहे किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी आम्हाला तिथले गव्हर्नमेंट सर्व्हिस बोलवतात, की कुठेतरी समुद्रात जहाजामधनं तेलाची गळती होते. अशा वेळेला जे पाणपक्षी आहेत, हजारो पाणपक्षी एकाच वेळेला रेस्क्यू करण्याची गरज पडते. वादळ आहे, अतिवृष्टी आहे, एक्स्ट्रीम टेम्परेचर्स, म्हणजे कधी-कधी उन्हाळ्यात 45, 47, 48 डिग्री तापमान जेव्हा जातं, त्या हवामानात काही पक्षी शेकडोच्या संख्येने रेस्क्यू करावे लागतात. विषबाधा आहे, म्हणजे पॉइझनिंग. पॉइझनिंगच्या केसमध्ये सुद्धा अगदी ॲट अ टाईम 100-200 पक्षी रेस्क्यू करावे लागतात. पतंगोत्सव आहे, काईट फेस्टिव्हल आपल्याकडे मकर संक्रांतीच्या दरम्यान जानेवारी महिन्यात शेकडोने, हजारोने पक्षी जखमी होतात. मांज्यामुळे त्यांचे पंख कापले गेलेले असतात. अशा आपत्ती व्यवस्थापनाला आपण तयार आहोत का? असेल तर आपल्याला त्याच्यासाठीची कार्यप्रणाली माहीत असायला हवी. आणि अधिवास नष्ट होण्याचं एक कारण सुद्धा आहे, की एखाद्या वेळेला कुठल्यातरी एखाद्या वॉटर बॉडीवर खूप मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली आहे किंवा तो तलाव बुजला गेला आहे. कुठल्यातरी सारंगागाराला, म्हणजे जिथे हेरॉन्द्री आहे, हजारो पक्षी जिथे नेस्टिंग करत आहेत, असा अधिवास नष्ट झाला तर त्या आपत्ती व्यवस्थापनाला आपण तयार असायला हवं. त्यानंतर आपल्याला ही कार्यप्रणाली, मार्गदर्शक प्रणाली माहिती असण्याचे आणखी वेगवेगळे पैलू सुद्धा आहेत. म्हणजे पक्षी पकडल्यानंतर, रेस्क्यू करून आणल्यानंतर ते ठेवायचे कसे? कुठल्या पिंजऱ्यामध्ये ठेवायचे? कुठे ठेवायचे? प्राणी संग्रहालयात ठेवायचे, बचाव केंद्रात ठेवायचे, म्हणजे रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवायचे. आपल्या शहरात आलेल्या सर्कसच्या तिथे आपली व्यवस्था असेल तिथे ठेवता येऊ शकतात. उपचार केंद्र म्हणजे ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवू शकतो. संवर्धन प्रजनन केंद्र म्हणजे कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर. जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं, की गिधाडं, तणमोर, माडोक ह्यासारखे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे पक्षी जर आपण रेस्क्यू करून आणले आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडणं शक्य नाहीये, तर अशा पक्ष्यांना संवर्धन प्रजनन केंद्रासाठी वापरलं जाऊ शकतं. कन्झर्वेशन ब्रीडिंगसाठी वापरलं जाऊ शकतं. आणि ऑफकोर्स पुनर्वसन केंद्र म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटर. या पक्ष्यांना परत सोडण्यासाठीचे सेंटर्स वेगळे असायला हवे आणि याची मार्गदर्शक प्रणाली, यांच्या सूचना ही सुद्धा सगळी वेगळ्या पद्धतीने असायला हवी. आता बोलूयात लहान प्रमाणात, म्हणजे आपण अगदी छोट्या शहरात काम करतो आहोत, छोटी संस्था म्हणून किंवा एक एनजीओ म्हणून, एक व्यक्ती म्हणून, तर आपल्याला कायदेशीर बाबींची माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे बरेच नियम आहेत. मुख्यतः वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला जे कलम आहेत त्याच्याबद्दल थोडीशी तोंडओळख असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला खूप एनजीओची, खूप पक्षी मित्रांची आमच्याकडे फोन येतात, की आम्ही पक्षी वाचवण्याचं काम करत आहोत, पण आम्हाला आमच्या काही एनजीओज आहेत किंवा बाकीचे लोक आहेत, ते आमची तक्रार करत आहेत, खोटी तक्रार करत आहेत वन विभागाकडे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कायदेशीर बाबींचं थोडंसं ज्ञान, थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. दुसरी बाब आहे आर्थिक, की एखादा पक्षी वाचवणं, थोड्याफार ग्लुकोजचं पाणी देणं आणि त्याला परत सोडणं यामध्ये कदाचित खर्च कमी येतो. परंतु काही ऑपरेशन्समध्ये जर एखादा गरुड असेल, त्याचा फ्रॅक्चर झालेला असेल, पिनिंग ऑपरेशन करायचं असेल, त्याला बरेच महिने ठेवण्याची गरज असेल, तर मात्र आपला आर्थिक खर्च बऱ्यापैकी वाढतो. आम्हाला बऱ्याच केसेसमध्ये 40-50 हजार रुपये खर्च लागलेला आहे. एका पक्ष्याला वाचवून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी. हा खर्च करण्याची आपली तयारी आहे का? खर्च कसा-कसा करता येणार आहे? कुठल्या पद्धतीसाठी आपल्याला लागणार आहे? ट्रीटमेंटसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी
रिहॅबिलिटेशनसाठी. तर ह्या सगळ्या खर्चाच्या बाबी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि ऑफकोर्स सगळ्यात शेवटची आणि महत्वाची बाब म्हणजे तांत्रिक माहिती. या गोष्टीतलं आपल्याला ज्ञान आहे का? नसेल तर आपल्याकडे तसे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का? या रिसोर्सेसला आपण वापरू शकतो का? वेळेवर ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतात का? या सगळ्यांसाठी आपल्याला एक एसओपी असणं आवश्यक आहे. त्याची एक छोटीशी तोंडओळख आपण आज आपल्या प्रेझेंटेशन मधून घेतो आहोत. वन्यजीव अधिनियम, वन्यजीव प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, वन्यजीव रक्षण कायदा, संरक्षण कायदा 1972, यामध्ये वाईल्ड अॅनिमल्स, बर्ड्स आणि प्लांट्स या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे वन्यजीव ह्या नावाखाली. ब्रॉड टर्मिनॉलॉजी आपण ज्याला म्हणू शकतो, ब्रॉड टर्म, ती वाईल्ड लाईफ म्हणजे पक्षी, प्राणी आणि वनस्पती. पण पक्षी वाचवण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की आपण जे करतो आहोत ते कायद्याच्या भाषेत, कायद्याच्या बाबतीत योग्य आहे की अयोग्य, कायदेशीर आहे की बेकायदा आहे. तर तुम्हाला एक हंटिंग या शब्दाची तोंडओळख करून देतो की हंटिंग ग्रामॅटिकली म्हटलं किंवा आपलं इंग्लिशचा साधा शब्दकोशातला अर्थ घेतला तर हंटिंग म्हणजे त्याची शिकार करणं. पण वन्यजीव अधिरक्षण नियम जो आहे, कायदा जो आहे, त्याच्या अनुषंगाने पक्षी पकडणं, मारणं, त्याला विष देणं, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं, त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे पकडणं आणि ट्रॅप करणं म्हणजे हाताळणं किंवा कुठल्या तरी वेगळ्या वस्तूच्या साहाय्याने ट्रॅप करणं किंवा तसा प्रयत्न करणं, हे सुद्धा हंटिंग असतं. आणि ह्या व्यतिरिक्त फ्री रेंजिंग मध्ये तर आहेच आहे, कॅप्टिव्हिटी मध्ये सुद्धा सेंट्रल झू ऑथॉरिटी, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणच्या अंतर्गत पक्ष्यांना चिडवणं, त्यांना उडवणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. बाहेर ठीक आहे, पण फ्री रेंजिंग बर्ड्स जे आहेत, नैसर्गिक अधिवासातल्या पक्ष्यांना सुद्धा त्रास देणं, त्यांना चिडवणं, त्यांना उडवणं, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा बेकायदा आहे, हा सुद्धा गुन्हा आहे. आणि ह्याचप्रमाणे तिसरं जे त्या कलमातलं एक महत्वाचं वाक्य आहे की इंजुरिंग ऑर डिस्ट्रॉइंग एनी पार्ट ऑफ द ॲनिमल. ॲनिमल म्हणजे आता याच्यात पक्षी, प्राणी आणि सरीसृप वर्गातले 7 वर्गीय सगळे प्राणी, यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या अंड्यांचा समावेश आहे. त्यांच्या अंड्यांना त्रास देणं, त्यांच्या अंड्यांना डॅमेज करणं किंवा अंड्यांसोबत छेडछाड करणं, घरट्यासोबत काहीतरी छेडछाड करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्याच्यामुळे आपण रेस्क्यू करतो आहोत म्हणजे आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हंटिंग करत आहोत हे ध्यानात असायला हवं. पण हे हंटिंग सुद्धा अलाउड आहे. कायद्यामध्ये सुद्धा या हंटिंगला परमिशन देण्याचा नियम आहे. कुठल्या पद्धतीत आहे तर सेक्शन 11A याच्यामध्ये अनुसूची क्रमांक 1 मधल्या ज्या प्रजाती आहेत, ज्या मानवी आयुष्याला, माणसाच्या आयुष्याला किंवा त्याच्या प्रॉपर्टीला, संपत्तीला धोकादायक आहेत किंवा डॅमेज करू शकतील अशा पद्धतीमध्ये शेड्यूल 1 च्या अनुसूची क्रमांक 1 च्या प्रजातींना मारण्याची किंवा हंट करण्याची, आणि जसं मी आता थोड्या पूर्वी सांगितलं की हंट म्हणजे काय काय, पकडणं, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणं, ट्रॅप करणं, त्याच्या अंड्यांची छेडछाड करणं, त्यांना हाकलणं, उडवणं, या सगळ्या बाबींचा समावेश होतो. पण याच्यामध्ये फक्त शेड्यूल 1 चा उल्लेख आहे सेक्शन 11A मध्ये. आपण वळूया सेक्शन 11B कडे, ज्याच्यामध्ये अनुसूची क्रमांक 2, 3, 4 ह्या अनुसूचीमधल्या पक्षी प्रजाती जर माणसाच्या आयुष्याला किंवा त्याच्या संपत्तीला धोकादायक ठरत असतील तर त्यांना हंट करण्याची मुभा आहे. आणि पक्षी मित्रांच्या किंवा बचाव कार्यातल्या सगळ्यात महत्वाची सूचना, एखादा पक्षी डिसेबल्ड आहे, मी जिथे एरो केलेला दिसत असेल आपल्याला, डिसेबल्ड ऑर डिसीज बियॉन्ड रिकव्हरी म्हणजे तो बरा होऊ शकत नाहीये, ट्रीटमेंट करण्याची कंडिशन नाहीये, ट्रीटमेंट केला तरी तो पूर्णपणे बरा होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे, अशा केसमध्ये सुद्धा आपण त्याला हंट करू शकतो. आणि व्हेटरनरीच्या परिभाषेत त्याला युथेनेशिया म्हणतो आपण, दयामरण, की आपण त्याला मारू शकतो विथ प्रायर परमिशन. जे त्याची सुद्धा काही नियम आहेत. एसपीसीएचा एक अधिकारी असायला हवा, वन विभागाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधित्व करणारा एक व्हेटरनरियन, आणि अशी 5 लोकांची टीम असते. त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतर आपण त्या पक्षाला युथेनाइज करू शकतो. या सगळ्या कलमामध्ये सेक्शन 11 मध्ये सगळ्यात महत्वाची बाब आपल्यासाठी जी आहे, रेस्क्युअरसाठी, ती आहे कुठला पक्षी नैसर्गिक अधिवासात जात नसेल किंवा तो अशा रोगाने
पीडित असेल की जो रोग बराच होऊ शकणार नाहीये, अशा पद्धतीने आपण त्या पक्ष्याला हंट करू शकतो. आणि ऑफकोर्स स्वतःच्या संरक्षणार्थ कुठल्याही पक्षाला प्राण्याला मारलं गेलं तर त्याच्यामध्ये गुन्हा तो ठरू शकत नाही, असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. अर्थात कुठलाही पक्षी आपल्या माणसाला मारू शकणार नाही किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला सेल्फ डिफेन्समध्ये त्या पक्षाला मारण्याची गरज पडत नाही. परंतु काही शास्त्रज्ञांनी जेव्हा गरुडांवर अभ्यास करताना त्या गरुडांनी त्या शास्त्रज्ञांवर हल्ला केला, तेव्हा त्या शास्त्रज्ञांनी त्या गरुडांना हाकलून लावलं होतं. काही लोकांनी त्याची तक्रार केली होती, परंतु सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वसंरक्षणार्थ त्यांनी ही पावलं उचलली म्हणून त्यांच्यावर ती केस लागू शकलेली नाही. हा झाला कायदेशीर मुद्दा. म्हणजे खऱ्या भाषेत आपल्याला कायद्यात आपण जे करतो ते बसतं की नाही हे आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक पुढच्या स्लाइडवर जाण्याच्या आधी की कॅप्टिव्हिटीमध्ये सुद्धा जेव्हा झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयात पक्षी असतात त्यांना सुद्धा चिडवणं, डिवचवणं, त्रास देणं, उडवणं, शिटी मारून त्यांचं लक्ष वेधून घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे आपण रेस्क्यू करून आणलेल्या पक्ष्यांना आपण कुठल्यातरी ट्रीटमेंट सेंटरला ठेवतो किंवा रेस्क्यू सेंटरला ठेवतो. तर त्या पक्ष्यांना डिस्टर्ब करणं हा सुद्धा गुन्हा होऊ शकतो. कारण हे जे प्राणी संग्रहालय आहेत, झूज आहेत, रेस्क्यू सेंटर्स आहेत, हे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. आणि सेक्शन 38A पासून सेक्शन 38H ही सगळी कलमं या सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या कार्यपद्धतीबद्दल आहे. ज्याच्यामध्ये ह्या प्राण्यांना डिवचवणं, त्रास देणं हा गुन्हा आहे. हा झाला कायद्याचा प्रश्न. मग पक्षी मित्रांचा एक नेहमीचा प्रश्न राहील, की मग वाचवायचेच नाही का? पक्ष्याला हाताळायचंच नाही का? पक्ष्याला पकडायचंच नाही का? पकडून आणल्यानंतर घरी ठेवायचंच नाही का? ह्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याला आता ह्या स्लाइडमध्ये मिळतील. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान, हे काय सांगत आहे? सेक्शन 51A ह्याच्यामध्ये अगदी सरळ सरळ पहिलं जो कलम आहे त्याच्यात सांगितलेलं आहे, कुठलाही जो नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे, त्याची जबाबदारी आहे, नैतिक अधिकार आहे की त्याने संविधानाचं पालन करावं. त्याने आपल्या राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचं आदर करावा. मग संविधानाचा आदर करावा, संविधानाच्या कलमांचा आदर करावा. त्याच्यामध्येच तुम्ही जर जी सेक्शन बघत असाल तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये, ड्युटीमध्ये म्हणजे जबाबदारीमध्ये, कर्तव्यामध्ये काय कशाचा अंतर्भाव होतोय? टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट. आपला नैसर्गिक अधिवास, आपलं वातावरण, आसपासची अधिसंस्था जी आहे त्याचं रक्षण करणं आणि त्याला आणखी चालना मिळावी, ते प्रिझर्व्ह व्हावं, त्याची गुणवत्ता टिकावी यासाठी प्रयत्न करणं हा आपला अधिकार आहे, आपली जबाबदारी आहे, आपलं नैतिक कर्तव्य आहे. मग या अधिवासात काय काय इन्क्लूड होतं? फॉरेस्ट, जंगल, तलाव, नद्या अँड वाईल्ड लाईफ. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की वाईल्ड लाईफ कायद्याच्या भाषेमध्ये वाईल्ड लाईफ म्हणजे प्राणी, पक्षी आणि वनस्पती. म्हणजे थोडक्यात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने, भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय की तुम्ही कुठल्याही पक्षाचं, प्राण्याचं, नदीचं, तलावाचं, नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करायला हवं आणि टू हॅव कम्पॅशन फॉर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे या सगळ्या जीवमात्रांबद्दल तुमच्या मनात दया असणं आवश्यक आहे. हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे एक भारताचा नागरिक म्हणून. आय गेस ह्या प्रश्नाने बऱ्याच एनजीओचं, बऱ्याच लोकांचं समाधान होत असेल. कारण पक्षी वाचवायचे की नाही हा प्रश्न एक मुद्दा असतो. तो लीगल आहे की नाही हे दुसरा प्रश्न. पण आपल्याकडे वाचवण्याचे अधिकार आपल्याला दिले गेलेले आहेत भारतीय संविधानानुसार. आता तिसरा जो मुद्दा सादरीकरणाचा विषय होता की मानक कार्यपद्धती काय आहे? काय काय असायला हवी? पक्षी वाचवणं, तो ट्रान्सपोर्ट करणं, कुठेतरी त्याचं वहन करणं, त्यासाठी लागणारे पिंजरे, त्यासाठी लागणारं साहित्य ते काय असायला हवं? प्रथमोपचार द्यायचा असेल त्याच्यासाठी काय असायला हवं? पक्षी बरा होत असेल आणि तो नैसर्गिक अधिवासात परत जाऊ शकत असेल त्याच्यासाठीच्या कार्यपद्धती, तो पक्षी कॅप्टिव्हिटीमध्ये राहणार असेल, लाईफ टाईम कॅप्टिव्हिटी, त्याच्यासाठीच्या कार्यपद्धती याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. सुरुवात कशी करायची आहे? खालील दिलेले संपर्क क्रमांक लक्षात ठेवायचे की आपल्याकडे एव्हियन वेटरनरियन किंवा वाईल्ड लाईफ वेटरनरियन जो असेल म्हणजे जीव पशुवैद्य त्यांचा क्रमांक असायला हवा. वन विभागाचे कर्मचारी, आपल्या संलग्न असलेले वन विभागाचे अधिकारी त्यांचा नंबर असायला हवा. हेल्पलाईन नंबर आहे 1926 फॉरेस्ट डिपार्टमेंटचा, त्याचा तो आपल्याकडे असायला हवा. अग्निशमन दल
जेव्हा पक्षी खूप मोठ्या उंचीवर अडकलेला आहे, तेव्हा आपल्याला अग्निशमन दलाची मदत मिळू शकते. महानगरपालिका कार्यालयाच्या अंतर्गत येणारे शहरं आणि प्रभाग यांची मदत आपल्याला महानगरपालिकेच्या कार्यालयातून मिळू शकते. आणि ऑफकोर्स रेस्क्यू ऑर्गनायझेशन्स, बचाव संस्था, अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन्स, प्राणी कल्याण संस्था किंवा बचावात सामील असलेल्या अनुभवी व्यक्ती यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आपल्याकडे असायला हवे. मग आपल्याकडे किट काय असायला हवी? रेस्क्यू करायचं आहे आपल्याकडे, बेसिक किट आपल्याकडे काहीतरी असायला हवं. काय असू शकते? अगदी छोटी किट आहे, अगदी कॉमन सेन्स वापरला तरी सगळ्या पक्षी मित्रांना माहिती आहे की हे आपल्याला नेहमी लागत राहतात. बऱ्याच पक्षी मित्रांनी ऑलरेडी अशा किट्स तयार केलेल्या आहेत. पण एक लिस्ट आउट करण्यासाठी तुम्हाला सांगतो की छोटी दोरी 10 फुटाची साधारण वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या-मोठ्या अशा दोऱ्या आपण ठेवू शकतो. नेट, मोठ्या पक्ष्याला पकडायची गरज पडत असेल, जिथे लोकांची गर्दी आहे, तिथे छोटा बॉक्स ज्याच्यामध्ये आपण पक्षी ठेवू शकतो. चादर, टॉवेल किंवा लहान कापड, बॅटरी, रात्रीच्या अंधारात एखाद्याला घुबडाचा रेस्क्यू करायचा असेल किंवा आणखी निशाचर पक्ष्यांना वाचवायचं असेल, तेव्हा बॅटरीची आवश्यकता पडते. या पक्ष्यांना वाहून नेण्यासाठी लहान वाहतूक पिंजरा किंवा टोपली किंवा त्या पक्षाच्या आकारमानाच्या अनुषंगाने जे आपल्याला योग्य वाटते तसे त्या आकाराचे डबे. ग्लुकोज पावडर हे फर्स्ट एड साठी लागणारं साहित्य, अगदी बेसिक साहित्य आहे. ग्लुकोज पावडर, स्वच्छ पाणी, कापूस, जखम असलेला आपल्याला रक्त पुसायला लागते, मलमपट्टी, हळद, अगदी घरच्या कुठल्याही घरी अवेलेबल असलेले हळद, मीठ, ग्लुकॉन-डी किंवा साखर या वस्तू आपल्याला आपल्या प्रथमोपचारच्या किटमध्ये असायला हव्या. आणि लहान पिशव्या, हे सगळं साहित्य कॅरी करायला, पक्षी कॅरी करायला, बॉक्सेस कॅरी करायला, गाडीवर, टू व्हीलरवर, फोर व्हीलरमध्ये सगळ्या पद्धतीने सगळं सामान एका ठिकाणी असायला हवं म्हणून ह्या आपल्या किट्सची तयारी झाली. आपल्याला पक्षीचा कॉल आला, रेस्क्यू कॉल आलेला आहे. आणि आता आपण पक्षी वाचवण्याची गरज आहे की नाही आपण बघितलं, की कुठल्या परिस्थितीमध्ये पक्षी वाचवावा, कुठल्या परिस्थितीमध्ये वाचवू नये. आपण आता ठरवलं, की हा पक्षी वाचवायचा आहे. पुढची स्टेप काय असायला हवी? आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील, आपले मित्र असतील, त्यांना आपण याची माहिती द्यावी. त्यांना कळवावं, की असा पक्षी जखमी झालेला आहे. त्यांच्याकडनं सविस्तर परवानगी घ्यावी. ज्या रेस्क्यू ऑर्गनायझेशन्स खूप मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचं रेस्क्यूचं काम करतात, जसं आमची संस्था आहे वाईसीआर. आम्ही एक बँक्वेट परमिशन घेतलेली आहे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनकडनं, की आमच्याकडे महिन्याभरात साधारण 300-400 पक्षी येतात. तर आम्हाला प्रत्येक केससाठी आम्ही परमिशन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमची एक बँक्वेट परमिशन घेतो आहोत. त्याच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला मंथली रिपोर्ट सबमिट करतो आहोत. अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर व्हेटरनरियन्स जे आपले आहेत पक्ष्यांची पर्टिक्युलरली, त्या पशुवैद्यकीयांच्या दवाखान्यात आपल्याला नेण्याची व्यवस्था करावी हवी. यासाठी सुद्धा नियमावली आहे. सेंट्रल झू ऑथॉरिटी CZA अर्थात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि WII वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्याकडनं पक्ष्यांच्या वहनासाठी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठीच्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या आकाराची पिंजरे पण आपल्याला तयार करायला हवे. म्हणजे ऑफकोर्स पाकोळीसाठी लागणारा पिंजरा वेगळ्या आकाराचा राहील, गरुडासाठी लागणारा पिंजरा वेगळ्या आकाराचा राहील, पोपटासाठी लागणारा पिंजरा हा वेगळ्या आकाराचा राहील. त्याचे डायमेन्शन्स वेगळे राहतील. मग प्रश्न येतो, आपण ट्रान्सपोर्टेशन करायचं ठरवलं आहे. पण ट्रान्सपोर्टेशन केल्यानंतर, वहन केल्यानंतर आपण कुठे नेणार आहोत? तर व्हेटरनरियन्सच्या ट्रीटमेंटसाठी आपण नेणार आहोत. एखाद दुसरी केस असेल तर कदाचित ते सोपं असतं. पण जेव्हा मास कॅज्युअलिटी होते, म्हणजे 100-200 पक्षी कुठेतरी जखमी झालेले आहेत, तेव्हा नक्कीच आपल्या व्हेटरनरी ऑफिसर्सला, डॉक्टर्सला आपण पूर्व माहिती द्यावी, पूर्व कल्पना द्यावी, जेणेकरून ते त्या मास कॅज्युअलिटीसाठी तयार होतील. मध्यंतरी नागपूरला साधारण 1,500 पक्षी गोंदियावरून आणले गेले, रेस्क्यू करून आणले गेले. 1,500 पक्षी वाचवण्यासाठीची यंत्रणा आपल्याला तयार असणं आवश्यक आहे किंवा ऍटलिस्ट आपल्याला त्यासाठी तयार व्हायला वेळ मिळायला हवा. म्हणून आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी किंवा व्हेटरनरीज यांना पूर्वकल्पना द्यायची, की आम्ही अशा पद्धतीचे पक्षी प्रजाती आणणार आहोत. त्यांची संख्या इतकी आहे आणि प्रोबेबल कॉज ऑफ रेस्क्यू म्हणजे कशामुळे तो जखमी झालेला आहे याची सुद्धा माहिती द्यावी. जेणेकरून आपल्याला पुढे त्याला पुढची ट्रीटमेंट लाईन ऑफ ऍक्शन ठरवायला सोपं पडतं. ट्रीटमेंटसाठी आपण वेटरनरियनकडे नेत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पिंजऱ्यामध्ये स्थानांतरित करायचं आहे. कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवायचं आहे. वाहून न्यायचं आहे. त्याला कुठेतरी ट्रान्सपोर्ट करून न्यायचं आहे. तर आपल्याला ती काळजी घेण्यासाठीचे
काही मानक कार्यपद्धती आहेत की त्या पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात आपण. पण त्याच्या आधी एक नोंद आपल्याकडे असायला हवी, डॉक्युमेंटेशन असायला हवं. त्याचा प्रोफॉर्मा काय असू शकतो की आपण रेस्क्यू करत आहोत. मग स्लाइड जर तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर इथे पहिला पॉइंट आहे स्पेसिस म्हणजे प्रजाती, दुसरा आहे वय, तिसरा आहे लिंग, चौथा आहे वय, पाचवा आहे प्लेस ऑफ रेस्क्यू, कुठून रेस्क्यू करतो आहोत आपण, त्याला कुठे वाचवण्यासाठी आपण जात आहोत. सहावा पॉइंट आहे रेस्क्यू करणाऱ्याचं नाव आणि त्याची सगळी माहिती, त्याची सही, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ईमेल ऍड्रेस किंवा ऍड्रेस, कोणी माहिती दिली त्याची माहिती आपल्याला असं भरणं आवश्यक आहे की या रेस्क्यूअरला माहिती कोणी दिली. त्यानंतर पक्षी वाचवल्यानंतर त्याचे मेजरमेंट आपण घेतो. मग त्याच्या डोक्याची लांबी किती आहे, बॉडीचं मेजरमेंट काय आहे, शेपटाची लांबी किती आहे, गर्थ, हाईट, त्याचे नख आहेत ते किती वाढलेले आहेत, विस्कस असतील, चोच असेल त्याची लांबी रुंदी किती आहे, पंखांची लांबी रुंदी किती आहे, ही सगळी माहिती आपण भरली तर जास्त चांगलं. 8व्या पॉइंट मध्ये. 9व्या पॉइंट मध्ये आहे कॉज ऑफ रेस्क्यू, म्हणजे त्या पक्ष्याला आपण कशामुळे वाचवलं आहे. थोड्या वेळाने मी समोर सांगणारच आहे की आपल्याकडे जनरली कॉज ऑफ रेस्क्यू काय असतात. साधारण 16-17 कॉजेस आहेत ज्याच्यामुळे पक्षी जनरली आपल्याकडे रेस्क्यू होऊन येतात. ह्या व्यतिरिक्तही काही कॉजेस असतील, पण ते कॉज आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या रेस्क्यू करण्याचं कारण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 10वा पॉइंट आहे बॉडी कंडिशन ऑफ द ॲनिमल, म्हणजे आपण जेव्हा पक्ष्याला रेस्क्यू करतो तेव्हा त्याची माहिती पण आपल्याला भरणं आवश्यक आहे की उजवं पंख लोंबकळत होतं, त्या पक्षाने मान टाकलेली होती, पक्षाचा डावा पाय जखमी झालेला दिसत होता, पंख तुटलेले दिसत आहे, शेपटी वाकलेली आहे, तो पक्षी मांज्यात अडकलेला आहे, तो पक्षी तारेत फसलेला आहे. तर त्याचं वर्णन करणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या हिस्ट्रीसाठी आपल्याला पुढची लाईन ऑफ ऍक्शन ठरवण्यासाठी मदत होऊ शकते. 11वा पॉइंट आहे रिकमेंडेशन, तुमच्या सूचना काय आहेत की आता तुम्हाला माहिती आहे तो पक्षी कशामुळे वाचवला आहे, पुढच्या सूचना काय द्यायच्या आहेत तुम्हाला. 12वा पॉइंट आहे तुमच्या डॉक्टरचं नाव, त्याची माहिती, त्याचं ट्रीटमेंट, या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 13वा पॉइंट आहे हेल्थ चेकअप रिमार्क्स, तुमचा डॉक्टर तुम्हाला काय माहिती सांगतायत, काय सूचना देतो आहे. त्याच्यानंतर 13वा पॉइंट आहे डॉक्टर कुठल्या कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत आहे. बऱ्याच वेळेला 1-2 दिवसात उपचार संपूर्ण होतात आणि पक्षी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तयार असतो. पण बऱ्याच वेळेला काही पक्षी 1-1 महिना, 2-2 महिने, 3-3 महिने आपल्याला ठेवावे लागतात कॅप्टिव्हिटीमध्ये. त्या परिस्थितीत आपल्याला काय करायला हवं? हा एक प्रश्न येतो. त्यानंतर याची शारीरिक चाचण्या आपण केल्या, काही ब्लड सॅम्पल्स कलेक्ट केले, रक्ताच्या तपासण्या केल्या, विष्ठेची तपासणी केली, स्किन स्क्रेपिंग म्हणजे त्याची शरीरात कुठले परोपजीवी आहेत का, पॅरासाइट्स आहेत का, त्याची तपासणी केली. त्याचे रिपोर्ट्स, लॅब रिपोर्ट्स ते आपण त्या तिथे जोडायला हवे. त्यानंतरचा पॉइंट आहे डेट ऑफ रिलीज आणि प्लेस ऑफ रिलीज, आपण त्याला कुठे सोडतो आहोत. शक्यतो प्रयत्न असायला हवा की आपण त्याला त्याच्या जिथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्याच्या एक्झॅक्टली त्याच नैसर्गिक अधिवासात परत सोडायला हवं. परंतु बऱ्याच वेळेला ते शक्य होत नाही, कारण तो अगदीच कुठल्या तरी घरात सापडलेला असतो, रेस्क्यू केलेला असतो, पंख्याला लागून खाली पडलेला असतो. तर अशा केसमध्ये आपण त्याच्या जवळच्या नैसर्गिक अधिवासात तो पक्षी सोडायला हवा. सोडताना त्याची परिस्थिती कशी होती, बॉडी कंडिशन कशी होती. ऑफकोर्स आपण पक्षी सोडतो आहोत म्हणजे तो नक्कीच त्याच्या सुदृढ परिस्थितीत आहे, शारीरिक स्थिती चांगली आहे. पण बऱ्याच वेळेला पक्षी मरण पावला असेल तर तो मेलेला पक्षी शवविच्छेदनासाठी पाठवावा लागतो. आपल्या सेंटरवरनं, आपल्या रेस्क्यू सेंटरवरनं तो रिलीज करतो आहोत, पण तो फक्त त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जात नाहीये. तो कदाचित शवविच्छेदनासाठी पण, पोस्टमॉर्टमसाठी पण कुठल्या तरी लॅबला द्यावा लागेल, कुठल्या तरी व्हेटरनरी कॉलेजला द्यावा लागेल, व्हेटरनरी डॉक्टरकडे द्यावा लागेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे द्यावा लागेल. त्याच्यामुळे बॉडी कंडिशन ऍट द टाइम ऑफ रिलीज ही पण आपण त्याची नोंद करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 17वा जो शेवटचा पॉइंट आहे तो आहे विटनेस ऍट द टाइम ऑफ रिलीज, म्हणजे सोडताना पक्षी आपल्या सेंटरवरनं, आपल्या अधिवासातनं आपण नैसर्गिक अधिवासात किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे परत देत आहोत. ते देताना, हँड ओव्हर करताना आपण आपल्यासोबत कोण कोण आहेत, त्यांची नावं, त्यांचे संपर्क क्रमांक, इतर माहिती भरून घेणं आवश्यक राहील. आता वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? अगदी बेसिक आहेत, पण बऱ्याच वेळेला याच्यामध्ये चुका होतात आणि आमच्याकडे जे पक्षी येतात त्याच्यामध्ये बऱ्याच पक्ष्यांचं वहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे सुद्धा पक्षी वाचू शकत नाही.
म्हणून एक छोटासा ओळख असायला हवी म्हणून बॉक्सचा आकार, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, की पाकोळी म्हणजे स्विफ्ट या पक्षाला वाचवण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला साबणाचा जो कागदी बॉक्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. पोपट असेल तर बॉक्स फाईल असतात, आपल्या मोठ्या बॉक्स फाईल असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जखमी पोपटाला आणू शकतो. पण गरुड असेल तर आपल्याला एखादा मोठा बॉक्स लागेल. त्याला व्हेंटिलेशन असायला हवं, पर्च असायला हवी. पर्च म्हणजे आपल्याला फांदी प्रोव्हाईड करता येऊ शकते. कारण शिकारी पक्ष्यांची नखं फार अणकुचीदार असतात. त्यांना पर्च नाही दिली तर त्यांची नखं त्यांच्याच पायात जाऊन पाय इंज्युअर्ड होतात, फूटसोर होतात. मग इन्फेक्शन होतं पायाला, मग पाय लंगडा होतो. असे कॉम्प्लिकेशन्स अव्हॉइड करण्यासाठी आपण त्याला पर्च देऊ शकतो. वायुविजन व्यवस्थित असायला हवं. म्हणजे व्हेंटिलेशन. पिंजऱ्यामध्ये बॉक्समध्ये ठेवत असाल, तर बॉक्सला काही छिद्र करू शकतो. पिंजऱ्यामध्ये ठेवत असाल, तर गरम हवा लागू नये, पण हवा खेळती राहावी या पद्धतीने आपण प्रयत्न करू शकतो. वाहतुकीदरम्यान त्याला अन्न द्यायचं आहे की नाही, पाणी द्यायचं आहे की नाही, हे आपण ठरवायला हवं. बऱ्याच वेळेला पक्षी मोठा असतो, जड असतो. जसं आमच्याकडे काही शॉर्ट टोट स्नेक ईगल येतात 10, 7-8 किलोचे असतात किंवा 3-4 किलोचे असतात. अशा पक्ष्यांना आपण प्लायवूडचा बेस लावून कॅरी करू शकतो. ट्रान्सपोर्टेशन बॉक्स आपण प्लायवूड पासून बनवलेला असू शकतो. पायाखाली राईस हस्क, ग्रेन्स हस्क जो असतो अ, त्याचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून त्या पक्ष्याचे पाय घसरणार नाही. पायाची योग्य ती काळजी घेतली जाऊ शकते आणि त्या पक्ष्याला कुठलाही त्रास होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपोर्टेशन करताना म्हणजे वाहतूक करताना तणाव आणि तीव्र हवामान टाळायचं आहे. बऱ्याच वेळेला पक्षी रेस्क्यू करून आणल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा ट्रीटमेंटची आवश्यकता असते, उपचाराची आवश्यकता असते, मान्य आहे. पण बऱ्याच वेळेला अगदी साधा फर्स्ट एड करून, प्रथमोपचार करून आपण थोडासा एक्स्ट्रीम टेम्परेचर म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुपारची वेळ आपण अव्हॉइड करू शकतो. हिवाळ्यामध्ये सकाळची, पहाटेची वेळ आपण अव्हॉइड करू शकतो. तणाव, स्ट्रेस हा अव्हॉइड करायला हवा. एक्सेसिव्ह हँडलिंग आपण अव्हॉइड करायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान फार महत्त्वाच्या ठरतात. मी पुढे येणार आहे, की रेस्क्यू मधला एक वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर जो आहे, तो आहे कॅप्चर मायोपॅथी. म्हणजे चुकीच्या पद्धतीने पक्षी पकडल्या गेल्यामुळे, हाताळला गेल्यामुळे पक्ष्यांचं पुनर्वसन जे आहे, रिहॅबिलिटेशन आहे ते कठीण होतं. असे पक्षी मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. आता वाहतुकीच्या आधी, वाहतुकीच्या दरम्यान आणि वाहतुकीनंतर काय काळजी घ्यायला हवी? जसं मी सांगितलं, की वाहतुकीचा पिंजरा व्यवस्थित असायला हवा, व्हेंटिलेशन व्यवस्थित असायला हवं, कव्हर असायला हवं. बॉक्स असेल तर त्याला छिद्र असायला हवी. पिंजरा असेल तर तो खूप मोठा नको. म्हणजे पोपटासाठीचा पिंजरा असेल तर तो 4x6 चा नको. तो अगदी छोटा पिंजरा. अगदी ज्याच्यामध्ये पोपट मावू शकेल, पण खूप फडफड पंखांची होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने इतक्या मोठ्या आकाराचा असायला हवा. बऱ्याच वेळेला ग्लुकोजचं पाणी देण्याचं प्रमाण असतं आपल्याकडे. पक्षी मित्र म्हणजे पक्षी जखमी झाला, की त्याला ग्लुकोजचं पाणी देतात. आणि मग कंटिन्युअस आम्ही ग्लुकोजचं पाणी देत आहोत आणि त्याला डायरिया झाल्याचं सांगतात. त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची आहे, की ट्रान्सपोर्टेशन दरम्यान किंवा क्लिनिकपर्यंत पोहोचेपर्यंत पक्ष्याला एकदा किंवा दोनदा ग्लुकोजचं पाणी दिलं, ते सफिशियंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त ग्लुकोजचं पाणी दिलं, तर ते आणखी डिहायड्रेट करू शकतं त्या पक्ष्याला. त्या पक्ष्याला डायरिया होऊ शकतो. त्या पक्ष्याला हगवण लागते. त्याच्यामुळे ग्लुकोजचं पाणी देत असाल, तर फार कमी प्रमाणात दिलं तर जास्त योग्य. पण त्यापेक्षा इलेक्ट्रोलाइट्सचा वापर केला, तर जास्त योग्य होऊ शकतं. आणि ऑफ कोर्स हाताळण्यामुळे मी जसं म्हटलं, की हाताळण्यामुळे पक्ष्यांमध्ये ताणतणाव वाढतो, स्ट्रेस वाढतो. त्याच्यामुळे एक्सेसिव्ह हँडलिंग करू नये. एकदा पकडल्यानंतर पक्षी त्याला त्याच्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर परत-परत जवळ जाऊन त्याची हँडलिंग करण्याची गरज नाहीये. बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती फॉर एक्झाम्पल तणमोर, माळढोक ह्या प्रजाती फार संवेदनशील असतात हँडलिंगसाठी. त्यांचं हँडलिंग चुकलं, त्यांची हाताळणी चुकली, तर हे पक्षी स्ट्रेसमध्ये जातात. स्ट्रेसमध्ये गेलेला पक्षी खाणं-पिणं सोडून देतो. अन्नाला शिवत नाही आणि त्याच्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात किंवा एका आठवड्यात त्याचा मृत्यू होतो. आपल्याकडे बऱ्याच केसेस आहेत. माळढोकाचा मृत्यू झालेला आहे, तळमोराचा मृत्यू झालेला आहे. बगळ्यांचे मृत्यू होतात, की आपण त्यांना व्यवस्थित पद्धतीने हँडल करत नाहीत म्हणून. त्याच्यामुळे ही काळजी आपण आपल्या पक्ष्यांच्या वाहतुकी दरम्यान घेणं आवश्यक आहे.
पक्ष्यांचं हँडलिंग कसं करावं याची कार्यप्रणाली आहे. छोट्या पक्ष्यांना हँडल करताना वन हँड मेथड म्हणजे एका हाताने मधलं बोट आणि आपली तर्जनी याच्या साहाय्याने पण पकडू शकतो. थंब मेथड आहे. आपला अंगठा त्याच्या पोटावर ठेवून वरच्या 2 बोटांनी पकडू शकतो. रॅप्टर्स जे आहेत शिकारी पक्षी यांना हँडल करण्यासाठीची पद्धती वेगळी आहे. त्यांचे पंख शरीराला योग्य पद्धतीने दाब देऊन पकडावी. त्याची जी नखं असतील, पाय असतील, क्लॉज आपण ज्याला म्हणतो, ती आपल्या शरीरापासनं, आपल्या हातापासनं दूर असायला हवी. ह्या व्यतिरिक्त जखमी पक्ष्यांचं, जखमी रॅप्टरचं सुद्धा हँडलिंग वेगळ्या पद्धतीने करायला हवं. जसं आता या चित्रामध्ये दिसतंय एक घुबड आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, सुजलेला दिसत आहे. ह्या पक्ष्याच्या डाव्या पायाला आपण रेस्टिंग करू शकतो. पण उजवा पाय जो फ्रॅक्चर झालेला आहे, तो आपल्याला थोडासा मोकळा ठेवायला हवा. कारण आपण तिथे दाबलं तर कदाचित आणखी कॉम्प्लिकेट होऊ शकते ती केस. म्हणजे सगळ्या प्रजातींना हँडल करण्याची पद्धत वेगवेगळी राहणार आहे. पोपट आहे, तो चावण्यासाठी म्हणजे त्याची चोच अंकुशेदार असते. तो व्यवस्थित अगदी जोरदार चावू शकतो. शिकारी पक्षी आहेत, घुबडं किंवा गरुड आहेत. हे यांचं चावा खूप पॉवरफुल असतो. यांची बाईट जी आहे रक्त आपल्याला आणू शकते. ब्लिडिंग होऊ शकतं. मोठ्या प्रमाणात जखम होऊ शकते. लांब चोचीचा बगळा जसा आहे आपल्याकडचे, ते आपल्याला जखम करू शकतात डोळ्यांना. ह्या सगळ्या पक्ष्यांना हँडल करण्याच्या पद्धती आपल्याला माहिती असायला हव्या. मग त्यानंतर येतं फिजिकल एक्झामिनेशन. आपण हाताळतो आहोत, मान्य आपल्याला हाताळणं करायची आहे. त्याच्यासाठी फिजिकल एक्झामिनेशन करायची आहे. कुठली जखम आहे का? इजा झालेली आहे का? रक्तस्राव होतो आहे का? शरीरावर कुठले परोपजीवी आहेत का? किडे आहेत का? हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर जखम असेल तर आपल्याला डिसइन्फेक्टंटने, जंतुनाशक द्रावणाने ती जखम धुवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हँडलिंग करावं लागतं. फिजिकल एक्झामिनेशनसाठी करावं लागतं. खूप जास्त रक्तस्राव असेल, फ्रॅक्चरच्या केसमध्ये जसं, तिथे आपल्याला हळद लावायची आहे, बँडेज बांधायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फिजिकल एक्झामिनेशन थ्रू म्हणजे शारीरिक चाचणी दरम्यान आपल्याला कळू शकतात. आता बरेच आपल्याकडे केसेस येतात. त्याच्यातली काही केसेस मी नमूद केलेले आहेत, की रक्तस्रावाने जास्त केसेस येतात, की कुठेतरी जखम झालेली आहे, पंख कापलं गेलेलं आहे मांज्यामुळे, कुठेतरी अडकलं आहे, तारेमध्ये फसलं आहे, जखमा झालेल्या आहेत, ब्रूस आहेत, कट आहेत, कुठेतरी तार लागलेली आहे, पंख्याला लागून जखम झालेली आहे. फ्रॅक्चर आहे, पंक्चर वुंड्स ज्याला म्हणतो, की कुठेतरी छिद्र पडलेलं आहे, काठी गेलेली आहे किंवा टोकदार वस्तू गेलेली आहे, पंख फाटलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जखमा आपल्याला सापडतात. फ्रॅक्चरचे आहेत. फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये तर हाड तुटलेलं असतं, पंख लोंबकळत असतं, पाय वाकलेला असतो, मान तिरपी झालेली असते, जबडा तुटलेला असतो. अशा केसेसमध्ये आपण काय करू शकतो? डोकं, छाती, ओटीपोट, डोळ्याच्या जखमा, काही ठिकाणी जाळल्या गेलेल्या जखमा, बर्न्स ज्याला आपण म्हणतो आणि बऱ्याचशा केसेस वेगवेगळ्या रोगराईमुळे आपल्याकडे येतात. जसं एव्हियन पॉक्स, चोचीवर वेगळ्या प्रकारची फोडं आलेली असतात. चोचीच्या आसपास जिथे पिसं नाहीयेत अशा भागामध्ये. न्यू कॅसल डिसीज एक रोग आहे, ज्याच्यामध्ये मान तिरपी पडलेली असते. मानमोडी पण त्याला म्हणतात. कबुतरांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण बाकी पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजे बर्ड फ्लू हा आपल्याकडे बऱ्याच प्रजातींमध्ये सापडलेला आहे. पॉक्सचे वेगवेगळे प्रकार, अशा पद्धतीचे अनेक रोगांमुळे सुद्धा आपल्याकडे पक्षी जखमी होऊन किंवा रेस्क्यू होऊन येऊ शकतात. आता आमच्याकडे येणाऱ्या काही पक्ष्यांचं आम्ही जेव्हा एनालिसिस केलं 12 वर्षाचा डेटामधनं, तेव्हा आम्हाला कळालं, की सगळ्यात जास्त जे कॉल्स येतात ते घरट्यातनं पडणाऱ्या पक्ष्यांचे येतात. की चिमण्या कुठेतरी घरटं असेल त्याच्यातनं पडलेले आहेत, पिल्लू पडलेले आहेत. एप्रिल महिन्यात, मार्च आणि एप्रिल महिन्यात शिखरा पक्ष्यांचे घरट्यांचा सीझन असतो, तेव्हा शिखरा पक्ष्यांची पिल्लं जास्त सापडतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान जेव्हा तापमान खूप वाढलेलं असतं, तेव्हा स्विफ्ट, हाऊस स्विफ्ट म्हणजे पाकोळी ह्या पक्ष्याच्या प्रजाती जास्त सापडतात. पावसाळ्यामध्ये घरट्यातनं पडणाऱ्या पक्ष्यांचं प्रमाण असतं घुबडांमध्ये, बानअऊल, गव्हाणी घुबड जे आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सुद्धा आपल्याकडे घुबडं, ईगल अऊल, स्कॉप्स अऊल यांचे पक्ष्यांचे कॉल्स जास्त येतात, की घरट्यातनं पडत आहेत कंटिन्युअसली. तर घरट्यातनं पडून येणाऱ्या पक्ष्यांचं पुनर्वसन करणं त्या मानाने कंपॅरेटिव्हली फार सोपं असतं. कारण आपल्याला माहिती आहे पक्षी फक्त पडलेला आहे. तो जखमी असेल तर तो क्लिनिकला आणण्याची गरज असते. पण जर जखमी नसेल तर आपण इमिडिएटली तात्काळ त्याला त्याच्या घरट्यात ठेवून आपण त्याचं पुनर्वसन करू शकतो.
दुसरं आहे ताण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसचे वेगवेगळे कारण असू शकतात. मे बी टेम्परेचर आहे, हीट टेम्परेचर म्हणजे खूप उच्च तापमान असेल किंवा कोल्ड टेम्परेचर खूप थंडी असेल, त्याच्यामुळे स्ट्रेस होऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने हाताळले गेलेले पक्षी, त्यांच्यामध्ये ताण सापडतो. धक्का, धक्का म्हणजे शॉक मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक्युशनची पद्धती असतील, रोड ॲक्सिडेंटमध्ये शॉकमध्ये गेलेला असेल, असे पक्षी आपल्याकडे येतात. हायपोथर्मिया म्हणजे थंडी, मी जे तुम्हाला सांगितलं की कमी तापमानात हिवाळ्यात असे पक्षी येतात की ज्यांना थोडीसं उबदार वातावरण दिलं तर ते परत लगेच नॉर्मल होतात. त्यानंतर आहे हायपरथर्मिया म्हणजे उष्माघात. हे केसेस आपल्याकडे मे महिन्यात पर्टिक्युलरली खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. आणि याला फर्स्ट एड अगदी जो मी तुम्हाला म्हटलं की प्रथमोपचार मधलं ग्लुकोजचं पाणी द्यायचं, त्याला सावलीमध्ये ठेवायचं, व्हेंटिलेशन असलेल्या बॉक्समध्ये ठेवायचं, अंगावर पाणी टाकायचं आणि अगदी 10 ते 15 मिनिटात हा पक्षी उष्माघातानं सफर झालेला पक्षी आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडू शकतो. त्यानंतर आहे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेटेड झालेले पक्षी. बऱ्याच वेळ अन्नधान्य मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे उपासमार झालेली आहे. असे पक्षी डिहायड्रेट लवकर होतात. अशा पक्ष्यांना अशा केसेस सुद्धा आपल्याकडे येतात. कॅप्चर मायोपॅथी मी जे थोड्या पूर्वी म्हटलं, की वाहतूक करतानाच्या ज्या चुका होतात. बऱ्याच वेळेला पक्षी मित्र उत्साहापोटी, अतिउत्साहापोटी, फोटोग्राफीसाठी बऱ्याच वेळेला त्या पक्ष्यांचं हँडलिंग केलं जातं. ते चुकीच्या पद्धतीने हँडलिंग झालं, की हे पक्षी कॅप्चर मायोपॅथीमध्ये जातात. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये असे बदल घडतात, की त्या पक्ष्याला बरं केल्यानंतर सुद्धा ते पक्षी वाचू शकत नाही. आणि बऱ्याच पक्षी मित्रच नाही, तर वन विभागाचे कर्मचारी सुद्धा, डॉक्टर्स असतील किंवा एन-जी-ओज आहेत वेगवेगळे. ह्या सगळ्यांमध्ये ह्या पक्ष्यांच्या हाताळण्यामध्ये बऱ्याच वेळेला अनेक चुका होतात. त्या आपल्याला अव्हॉइड करता यायला पाहिजे. आणि त्यानंतर परजीवी रोग जसं मी म्हटलं, की काही पॅरासाइट सापडतात, काही संसर्गजन्य रोग आहेत, इन्फेक्शन्स आहेत. बर्ड फ्लू, एव्हियन पॉक्स, न्यूकॅसल असे अनेक रोग सापडतात. विषारी चाव म्हणजे बाइट्स, पॉइझनस बाइट्स म्हणजे पर्टिक्युलरली सापांच्या, मुसांच्या किंवा कुत्र्यांच्या त्यांच्यातनं होणारं संसर्ग म्हणजे इन्फेक्शन अशा केसेस आपल्याकडे येतात. रस्ता अपघात म्हणजे रोड ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या पक्ष्यांचं सुद्धा आपल्याकडे मोठी संख्या असते. विषबाधा, विषबाधा म्हणजे जिथे पॉइझनिंग झालेलं आहे, ज्या वॉटर बॉडीचं पॉइझनिंग झालेलं आहे, एखाद्या तलावाजवळ कुठून जाणून विष पसरवलं आहे. अशा केसमध्ये अगदी शेकडोच्या संख्येने पक्षी जखमी होतात. काही वेळेला शेतामध्ये इन्सेक्टिसाइड स्प्रे मारला जातो. त्याच्यावर खायला येणारे कणसांवर खायला येणारे पोपटं त्यांच्यामध्ये विषबाधा होते. तर अशा केसेसचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि शक्यतो जेव्हा विषबाधेचे केसेस येतात, तेव्हा त्या शेकडोच्या, डझनाच्या म्हणजे अगदी ॲट अ टाईम 20-50 केसेस येतात. त्याच्यानंतर एक रॅट किल पेपर नावाचा एक नवीन थ्रेड आम्हाला दिसलाय, की ज्याच्यामुळे घुबडं, शिकारी पक्षी, रॉबिन्स म्हणजे जे किडे खाणारे पक्षी आहेत, हे सगळे त्या रॅट किल पेपरला चिकटलेले असतात. रॅट किल पेपर म्हणजे उंदरं मारण्यासाठी जो कागद वापरला जातो A4 साइजचा. तर ह्या कागदावर बरेच किडे चिटकलेले असतात, उंदरं चिकटलेले असतात. या उंदरांना खाण्यासाठी घुबडं येतात आणि हे घुबड सुद्धा त्या रॅट किल पेपरला इतक्या जोरदारपणे चिकटलेले असतात, की ते उडू शकत नाही. असे पक्षी स्ट्रेसमध्ये राहतात कारण ते ऑलरेडी पूर्ण पंख त्यांची त्या रॅट किल पेपरला चिकटल्यामुळे ते स्ट्रेसमध्ये आहेत. ते उडू शकत नाहीये आणि रात्रभर उपाशी राहिल्यामुळे सुद्धा ते स्ट्रेसमध्ये आहेत. अशा केसेस आमच्याकडे भरपूर येतात. किंगफिशर, घारीच्या केसेस येतात, की ज्या रॅट किल पेपरला चिकटलेल्या आहेत. आणि मास कॅज्युअल्टी मोठ्या प्रमाणात जेव्हा पतंगाचा मांजा संक्रांती दरम्यान खूप केसेस आपल्याकडे येतात. विषबाधा मी जसं थोड्यापूर्वी म्हटलं. विद्युत धक्का म्हणजे इलेक्ट्रिक्युशनच्या केसेसमध्ये काही वल्चर्स आमच्याकडे 8-10 वल्चर्स एका वेळेला आली होती. आणि हवामान म्हणजे वादळ आलं, कुठेतरी गारा पडल्या, मुसळधार पाऊस झाला, खूप एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये 47-48 डिग्रीमध्ये शेकडो पक्षी कुठेतरी जखमी पडलेले आहेत. अशा हवामानाच्या केसेस सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात येत असतात. ह्या सगळ्या केसेस जेव्हा येतात, तेव्हा पक्षी मित्रांनी, पक्षी वाचवणाऱ्या संस्थांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, की सगळेच्या सगळे पक्षी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाऊ शकत नाहीत. म्हणजे ते रिहॅबिलिट करू शकता येत नाही. बऱ्याच वेळेला ते पक्षी मरतात म्हणून लाईफटाईम कॅप्टिव्हिटीमध्ये त्यांना ठेवावं लागतं म्हणून म्हणजे जसं फ्रॅक्चर झालेलं आहे, पंख तुटलं गेलेलं आहे, ते जुळू शकत नाहीये आणि ते पक्षी बरा होतोय, पण ते पंख जुळत नाहीये. तर असे पक्षी कायम बंदिवासात ठेवावे लागतात. म्हणजे पर्मनंट कॅप्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो.
या कॅप्टिव्हिटी मध्ये हे ठेवावे लागतात. अशा पद्धतीने पक्षी ठेवण्यासाठी आपल्याकडे सुविधा आहेत का? असतील तर तिथे ठेवण्यानंतर त्याची काळजी घेण्यासाठी स्टाफ आहे का? मनुष्यबळ आहे का? आणि पक्ष्यांना पर्मनंट कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवता येत नसेल, तर अशा कॅप्टिव्ह फॅसिलिटी आपल्याकडे तयार करता येऊ शकतात का? हे आपल्याला माहिती असायला हवं. याचा आपण अभ्यास करायला हवा. बऱ्याच वेळेला पक्षी पर्टिक्युलरली रॅप्टर्स जेव्हा आपण पकडतो, आपल्याकडे आणतो, ट्रीटमेंट केल्यानंतर परत सोडण्यासाठी आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासात जातो, तेव्हा तो त्या प्रदेशात कदाचित स्वीकारार्ह नसेल. कारण त्याची जागा दुसऱ्या पक्षाने घेतलेली असेल. ती जागा त्याची टेरिटरी म्हणून घोषित झालेली असेल. अशा वेळेला हे पक्षी तिथे सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिक अधिवासात पक्षी सोडला म्हणजे तो 100% वाचेल याची शक्यता नाही. याची गॅरंटी पण नाही. आणि रेस्क्यू ऑर्गनायझेशन किंवा आपण एक पक्षी मित्र म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की आणलेले पक्षी 100% वाचणारे नसतात. म्हणजे इव्हन आम्ही स्वतःची पाठ थोपटवून घेतो, की आमच्या वाईल्ड सीआर संस्थेतर्फे आम्ही जे पक्षी वाचवतो त्याच्यातले साधारण 60 ते 70% पक्षी आम्ही परत सोडतो. पण हे प्रमाण प्रत्येक ठिकाणी नाही राहणार. काही ठिकाणी वाचवलेल्या पक्ष्यांचं प्रमाण 30 ते 40% असतं, 50% असतं. त्याच्यामुळे ते एक्सेप्ट करायला हवं, की हे सगळे पक्षी वाचणार नाहीये. सगळे पक्षी नैसर्गिक अधिवासात परत जाणार नाहीये. व्यावहारिक होण्याची गरज आपल्याला आहे. भावनिक होऊन चालणार नाही. कारण जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं, की पक्ष्याचा पंख तुटलेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे. तिथे भावनिक होऊन त्या पक्षाला जिवंत ठेवण्याची गरज नाहीये. तो पक्षी जखमी आहे, त्याचा पंख तुटलेला आहे. त्या तुटलेल्या पंखामुळे त्या पक्षाला प्रचंड वेदना होत आहे आणि त्या वेदनामध्ये त्या पक्षाला जिवंत ठेवणं ही फार मोठी चूक आहे. मग अशा पद्धतीने ह्या पक्ष्यांचं काय करावं, की आपल्याला हे पक्षी सोडताही येत नाहीये. तर अशा पक्ष्यांसाठी कायद्याद्वारे सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल आहे. तो आहे दयामरण. म्हणजे पक्षी बरा झाल्यावर सुद्धा आपण त्याला दयामरण देऊ शकतो आणि हे व्हेटरनरियनच्या मदतीने आपण देऊ शकतो. मग जसं तुम्हाला म्हटलं, की व्हेटरनरी इंटरव्हेन्शन आपल्याला लागणार आहे. मग नैसर्गिक अधिवासात जसा आहे त्या परिस्थितीत सोडू शकतो. त्याला उपचार करू शकतो. रोगनिदान म्हणजे कुठला रोग झाला असेल तर त्याच्यावर रोगनिदान करून मग ब्लड रिपोर्ट तपासून ट्रीटमेंट करता येऊ शकते. शस्त्रक्रियेची गरज असेल, शस्त्रक्रिया करू शकतो. त्यानंतरची घ्यायची काळजी म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह केअर अँड मॅनेजमेंट ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्या काही कार्यप्रणाली आहेत. 5 नंबरचा मुद्दा जो आहे पुनर्वसन आणि शवविच्छेदन. म्हणजे नैसर्गिक अधिवासात पक्षी परत जाणार असेल, तर त्याच्या पद्धती आपल्याला माहिती असाव्या लागतील. कुठे सोडायचा, कधी सोडायचा, कुठल्या सीझनमध्ये सोडायचा, किती प्रमाणात सोडायचे आहेत पक्षी आणि शवविच्छेदन करायचं असेल, तर कुठल्या पद्धतीने त्याचं शवविच्छेदन व्हायला पाहिजे, कोणासमोर व्हायला पाहिजे, सॅम्पल्स कुठली कलेक्ट करायची आहे, ती कुठल्या लॅबमध्ये पाठवायची आहे, कुठल्या रोगासाठी पाठवायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक तोंड ओळख तरी असणं आवश्यक आहे. आणि जर तो पक्षी नैसर्गिक अधिवासात जाणं शक्य नसेल, तर सुखाचं मरण म्हणजे दयामरण त्याला देता येऊ शकतं का? ते आपल्याला माहिती असायला हवं. आता शेवटच्या टप्प्यात काही केसेस सांगतोय. आपल्या सगळ्यांनाच या केसेसचा अनुभव आहे. पण काही इंटरेस्टिंग केसेस पण आम्हाला अनुभवता आलेल्या आहेत, की ज्या आपल्याला फायदेशीर होऊ शकतात. जसं मी हा फोटो दाखवला होता घुबडाचा. फ्रॅक्चरची केस आहे. फ्रॅक्चरची ट्रीटमेंट केल्यानंतर आपण त्याला नैसर्गिक दिवसात करू शकतो. परत सोडू शकतो. घारीमध्ये फ्रॅक्चर झालं होतं. पिनिंग ऑपरेशन केल्यानंतर त्याचा पाय जोडला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन करतानाचं आणि त्यानंतर साधारण 1 महिन्यानंतर त्या पक्ष्याला आम्ही नैसर्गिक अधिवासात परत सोडू शकलो. मॉटल उडवल जे आहे जखमी झालेलं, ते आमच्याकडे आलेले आहेत काही केसेस. ते बरे झालेले आहेत. त्याच्यावर सुद्धा आम्हाला काही टिक्स सापडल्या. त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही रिपोर्ट केल्यानंतर कळालं, की ही पहिलीच नोंद आहे मध्य भारतातली. मांजामुळे जखमी झालेले शेकडो पक्षी आमच्याकडे येतात. वर्षभरात आम्ही साधारण 110 प्रजातींचे पक्षी वाचवतो आणि आमच्याकडे येणाऱ्या वर्षभरातल्या पक्ष्यांची संख्या असते साधारण 400 ते 500. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हॉर्नबिल्स आहे. तुम्हाला दिसत असेल हे पंख डॅमेज झालेले आहे. फेविक्विक लावून आम्ही ह्या पक्ष्याचे पंख जोडले होते आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं. पेंटेड स्टॉर्क आहे, पंख कापला गेलेला. इलेक्ट्रिक्युशन झालेला मोर आहे. विषबाधा झालेला ओरिएंटल हनी बजार्ड आहे. पतंगाच्या मांज्यामुळे पंख कापले जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या केसेसमध्ये येतं. खूप मोठ्या प्रमाणात येतं. पर्टिक्युलरली संक्रांतीच्या दरम्यान आणि तो मांजा वर्षभर झाडांवर लटकत राहतो नायलॉन मांजा. त्याच्यामुळे जखमी होणारे पक्षी.
वेगवेगळ्या रोगराईमुळे, लाईस इन्फेस्टेशनमुळे जखमी होणारे पक्षी, दगड मारल्यामुळे पक्षी होणारे बगळे, सारंगधारातले पर्टिक्युलरली. आणि ही जी एक केस आहे विषबाधेची, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला शेकडो पक्षी मरत असल्यामुळे आम्हाला बोलवलं गेलं. तिथे आम्ही रंगारेड्डी, बाचुपल्ली या जिल्ह्यांमध्ये जाऊन अभ्यास सुरू केला, की इथे बगळे मोठ्या प्रमाणात मरत आहेत सारंगधारामधले. आम्ही मातीचे नमुने तपासले, पाण्याचे नमुने तपासले, बगळ्यांची जी फोरेजिंग साइट्स होत्या, त्या शेतातल्या जागा बघितल्या, त्यांचे नमुने कलेक्ट केले. काही पक्षी आम्हाला जखमी सापडले, विषबाधेमुळे आजारी पडलेले. त्या पक्ष्यांवर विषबाधेसाठीचे उपचार केल्यानंतर ते रिकव्हर झाले. मोठ्या प्रमाणात ती रिकव्हरी व्हायला लागली. त्यांचे रक्ताचे नमुने तपासले. नंतर सॉइल सॅम्पल्स, वॉटर सॅम्पल्स यांचं जेव्हा आम्ही प्रयोगशाळेत तपासणी केली, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही कीटकनाशकं अति जास्त प्रमाणात वापरल्या गेल्याचं दिसत होतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांसोबत काम केलं आणि मग साधारण 1 ते 1.5 वर्षानंतर सगळे शेतकरी कन्व्हिन्स झाले. इन्सेक्टिसाइडचा वापर कमी झाला आणि जिथे पक्षी आम्ही सगळे सोडले, तिथे पुढच्याच वर्षी आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांची नेस्टिंग कॉलनी दिसली. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला जसं म्हटलं, की डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. चंद्रपुरातली ही घटना आहे. 9-10 चिंचेची झाडं कापली गेली आणि एका रात्रीत साधारण 10.5 ते 12,000 पक्षी बेघर झाले. 4-5 हजार पक्षी रस्त्यावर पळत आहेत, गाडी खाली येत आहेत, लोकं पकडून घेऊन खाण्यासाठी पोत्यात भरून घेऊन जात आहेत. अशा पद्धतीचं विदारक चित्र तिथे होतं. काही पिल्लं 1-2 दिवसाची होती, काही 4-5 दिवसाची होती. तुम्ही इकडे बघू शकत असाल टोपलीमध्ये, की वेगवेगळ्या वयोगटातली पिल्लं होती. मग काही पक्ष्यांना आम्ही मासे द्यायला सुरुवात केली, काही पक्ष्यांना छोटे मासे द्यायला सुरुवात केली, काही पक्ष्यांना माशांचे तुकडे द्यायला सुरुवात केली. जे पक्षी वाचूच शकणार नाहीत, त्यांना आम्ही वेगळं केलं. म्हणजे त्याचं प्रोग्नोसिस पुअर असं म्हणतो आपण, की जे वाचूच शकणार नाही ट्रीटमेंट केल्यानंतर. काही पाय तुटलेले होते, त्यांच्या अंगात किडे पडलेले होते, मॅगट्स होते बऱ्याच प्रमाणात. अशा पक्ष्यांना आम्ही सोडलं आणि त्यांना आम्ही परत ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे नाही म्हणजे आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण जी सोडता येण्यासारखी पक्षी होती, त्यांना आम्ही पटापट तयार केलं, त्यांना खाऊ घातलं आणि साधारण 10 दिवसात त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडलं. अशा अनेक केसेस आहेत म्हणजे पक्षी मित्रांकडे नक्कीच अशा अशा अनेक केसेस येत असतील. तर ह्या केसेस आपल्याकडनं आपली तयारी दाखवतात. म्हणजे आपण ॲज अ ऑर्गनायझेशन या आपत्तीसाठी किती तयार आहोत, ह्या गोष्टी आपल्याला आपली तयारीची ओळख करून देतात. तर ह्या काही केसेस आहेत. काही मार्गदर्शक प्रणाली आपण तोंडओळख करून घेतलेली आहे. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर बहार बाविस्कर. आपण पक्षी रेस्क्यू आणि त्याचं रिहॅबिलिटेशन कसं करावं आणि त्यांची काय कार्यप्रणाली आहे किंवा कायद्यामध्ये काय तरतुदी आहे त्या संदर्भातलं खूप माहितीपूर्ण असं विवेचन आपल्या या सादरीकरणातून केलं. अर्थात आता त्या चॅट बॉक्समध्ये मी सतत पाहत होतो, प्रश्न पण खूप आहेत. अच्छा. म्हणजे लोकांना प्रश्न पण विचारायचे आहेत, अनेकांचे प्रश्न आहेत. तर आपण त्यांना एक एक करून प्रश्न विचारायला संधी देऊया. तर ज्यांचे हँडरेज आहे त्यांना मी प्रथम अनम्यूट करतो आणि एकेकाला करून प्रश्न विचारायला सांगतो. तुम्ही त्यांची उत्तरे द्यायची आहे. बिलकुल. तत्पूर्वी मी एक सांगतो की महाराष्ट्र पक्षी मित्रकडे रोज असे अनेक फोन येत असतात, कारण तो संपर्क पक्षी मित्र सर्च केलं का आपल्या वेबसाईटवरचा नंबर येतो आणि कुठे पुणे, मुंबई ज्या ठिकाणी पक्षी जखमी असेल तर फोन येत असतो. तर त्यावेळी महाराष्ट्र पक्षी मित्राला अडचण असते की त्या प्रमुख शहरातला जिथून फोन आलेला असतात तिथला आपल्याकडे नंबर उपलब्ध नसतो एखाद्या रेस्क्यू करणाऱ्या संस्थेचा किंवा पक्षी मित्राचा. तर अशा वेळी जर आपल्यापैकी काही लोक आज जे हे व्याख्यान ऐकत आहेत त्यांच्यापैकी जर कोणी रेस्क्यूचं काम करत असेल तर त्यांनी जर आपली इच्छा प्रकट केली की आम्ही हे रेस्क्यूचं काम करतो अमुक अमुक शहरात, तर ते नंबर आपल्याला महाराष्ट्र पक्षी मित्राच्या वेबसाईटवर देता आहेत. यापूर्वी आपण 15 जिल्ह्यातले पक्षी मित्रांचे नंबर महाराष्ट्र पक्षी मित्राच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. तर असो, आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. तर मी पहिल्यांदा प्रश्न विचारण्यासाठी निमंत्रित करतो धनंजय गुट्टे. सर नमस्कार, मी धनंजय गुट्टे लातूरून बोलतोय. नमस्कार. सर अतिशय खूप उपयुक्त माहिती आपण दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि याच्यानंतर सगळ्यांना माहितीसाठी याची काही SOP आम्हाला PDF स्वरूपात वगैरे काही देता येईल का, ही एक माहिती आहे. आणि सध्या बर्ड फोटोग्राफी करताना संवर्धन कार्यात बरेचसे धोके आहेत असं मला वाटतं. तर त्यावेळी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर काय ऍक्शन घेता येईल याच्याविषयी थोडंसं सांगा सर.
धन्यवाद. बरं. पहिला प्रश्न तुमचा आहे एसओपी संदर्भातला. तर सगळ्यांना सांगायला मला नक्कीच आनंद होतोय, की आमच्या संस्थेतर्फे आम्ही एक एसओपी तयार केलेली आहे. आणि त्याच्यात आता अपडेट करत असल्यामुळे आम्ही ती शेअर नाही करत आहे. पण लवकरच ती आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये पक्षी वाचवण्यासाठी म्हणजे फक्त रेस्क्यू करण्यासाठीचे किट्स, त्याचे लागणारे साहित्य, ठेवण्यासाठीची काळजी, ज्या प्रेझेंटेशनमध्ये आता मी सांगितलं ऍक्च्युअली ही आमचं 2 ते 3 दिवसांचं सेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गाईडलाईन्स आपण सांगतो. म्हणजे इव्हन रिहॅबिलिटेशन साठी सुद्धा खूप मोठ्या गाईडलाईन्स आहेत IUCN तर्फे तयार केलेल्या, की पक्षी सोडण्यासाठीचं पोस्ट रिलीज मॉनिटरिंग कसं करायचं, मग बँडिंग करायचं का, टॅगिंग करायचं का, PTT लावायचीत का, अशा वेगवेगळ्या कार्यप्रणाली आहेत. त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपण त्या एसओपी मध्ये करणार आहोत, केलेला आहे का, थोडंसं बोलतो. तर त्या उपलब्ध होतील. दुसरा प्रश्न होता की कायदेशीर बाबींचं एक इश्यू होता की फोटोग्राफी करताना काही प्रश्न येतात. तर सुरुवातीला मी जो कायदेशीर बाबी सांगितल्या त्या जर आपल्याला तोंड ओळख जरी असेल तरी आपण ऍटलिस्ट पहिल्या लेवलवर आपण त्या बाबींना, त्या गोष्टींना समोर जाऊ शकतो. जसं काही कलम आहेत, संविधानाचे काही कलम आहेत की ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्याला जीव वाचवण्यासाठी जबाबदार ठरवण्यात येत आहे, म्हणजे वाईल्ड लाईफ वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. दुसरा या संदर्भात एक थोडंसं बोलतो. हो आपण ज्यावेळी तुमच्या संस्थेकडून नागपुरात महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन घेतलं होतं 27वावं, हो त्याची मध्यवर्ती संकल्पना सुद्धा बर्ड रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन अशीच होती. बरोबर. त्यावेळी याच्यावर चर्चा झाली होती आपली की आपण महाराष्ट्र पक्षी मित्र, जर तुम्ही म्हणजे डॉक्टर बहार भाविस्कर आणि इतर व्हेटरनरी डॉक्टर बनकर असतील, त्यांनी आपल्याला जर या संदर्भात एसओपी आणि ट्रीटमेंट संदर्भात काही करून दिलं तर महाराष्ट्र पक्षी मित्रकडून आपण ते प्रकाशित करून इतरांपर्यंत पोहोचू. तर आता बिलकुल पण आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही, मला असं वाटतं. बिलकुल बिलकुल नक्कीच नक्कीच ते एसओपी तयारही आहे. फक्त आता काही अपडेट्स करायचे होते त्याच्यामध्ये, त्यामुळे ती आता परत काही दिवस लागतील आणि मग ती आपल्या सोबत शेअर केली जाईल. नक्कीच तुम्ही जर आम्हाला ती उपलब्ध करून दिली तर आपण महाराष्ट्र पक्षी मित्रच्या लेवलवर पण त्याला आपण प्रसारित करू शकतो. नक्की नक्की. पुढचा प्रश्न मी डॉक्टर सुशील जावळे यांना विचारतो. हॅलो. हा बोला. बोला. सर नमस्कार. नमस्कार. सर हे खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. मला 2 प्रश्न विचारायचे सर. हो समजा आपण पक्षी वाचवतोय त्यासाठी ट्रेनिंग आपल्याला कुठे घेता येईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांजाबद्दल जे तुम्ही बोलला, हो तर म्हणजे शासनाकडून ह्या गोष्टीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. भरपूर आपण म्हणजे समाजामध्ये बघतो की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या पिरियड मध्ये ते मांजा असं वापरला जातो की त्यामुळे पक्ष्यांना भरपूर हानी होते. बरोबर. तर त्याच्यावर काही करता येईल का सर? बिलकुल करता येऊ शकतं. पहिला तुमचा प्रश्न काय होता, मी थोडं विसरलो. पहिला प्रश्न ट्रेनिंग कुठं घेता येईल? हा, ट्रेनिंग तुम्हाला तुम्ही आपल्यासोबतही येऊ शकता. म्हणजे नागपूरला जर तुम्ही आलात तर आपले पक्षी रेस्क्यू संदर्भातलं 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक आयडिया, आज मी जसं प्रेझेंटेशन दिलं हे 1 तासाचं होतं, पण आपलं साधारण 6 ते 7 तासांचे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये आपण पक्षी हँडल कसे करायचे, कुठल्या पक्ष्यांना काय खाऊ घालायचं, म्हणजे ते नैसर्गिक दिवसात कदाचित त्या पक्ष्याचं अन्न वेगळं असेल, पण ते जसंच्या तसं अन्न आपण प्रत्येक वेळेला कॅप्टिव्हिटी मध्ये नाही देऊ शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पक्ष्यांचं जसं बीटल्स आहे, त्यांचं अन्न आहे ड्रॅगन फ्लाईज. तर ते ड्रॅगन फ्लाईज आपण त्यांना प्रत्येक वेळेला नाही देऊ शकत, किंवा दिल्या तरी त्या फार कमी प्रमाणात देऊ शकतो, आपण कमी संख्येत देऊ शकतो. अशा पक्ष्यांसाठी काय द्यायचं? काही पक्ष्यांचं अन्न मासे असतात, त्यांना काय खाऊ घालायचं? काही पक्ष्यांचं कणस किंवा अन्नधान्य आहे, कडधान्य आहे. अशा सगळे वेगवेगळ्या पद्धतींचं फीडिंग काय करू शकतो, ट्रीटमेंट फर्स्ट एड काय देऊ शकतो, ह्या सगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग आपल्याकडे आहेत, आपण देऊ शकतो. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा आपला एक ग्रुप आपण करून नागपूरला येऊ शकता, किंवा तुम्ही जिथे आहात तिथे सुद्धा आपण हे ट्रेनिंग ऑर्गनाईज करू शकतो. पण बऱ्याच पक्षमित्रांचा एक सूचना असते आम्हाला की सर, आम्ही गरीब संस्था आहे आणि आमच्याकडे त्यासाठी निधी उपलब्ध नाहीये. तर आम्ही एवढं सांगू शकतो की आम्ही नाममात्र शुल्क घेतो. म्हणजे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे ट्रेनिंग देत नाही, पण जे शुल्क राहतं ते अगदी मोठ्या प्रमाणात ते राहत नाही, कारण आमचा जाण्याचा खर्च, आमच्या टीमचा खर्च सुद्धा आम्हाला काढावा लागतो. पण हे ट्रेनिंग आपण आपल्या ठिकाणी सुद्धा ऑर्गनाईज करू शकतो. थँक्यू डॉक्टर. पुढचा प्रश्न एक दुसरा प्रश्न काय होता? मांजा संदर्भातला. हा, मांजा संदर्भातला. तर मांजामध्ये काय केलंय आम्ही, आता जसं संस्थेचा प्रत्येक एजेंडा असतो. काही संस्था फक्त रेस्क्यू करतात, काही ऍक्टिव्हिजम करतात. तर आम्ही काय केलंय की आम्ही वन विभागाला आणि जे इथले म्हणजे कलेक्टर ऑफिस आहेत यांना आम्ही निवेदनं दिली.
म्हणजे साधारण आम्ही 6 वर्ष हा लढा दिला की आमच्याकडे येणारी पक्ष्यांची संख्या मांजामुळे शेकडो पक्षी आमच्याकडे यायचे. मग येऊन त्यांना ट्रीटमेंट करणं आणि त्यांना परत त्यांच्या अधिवासात सोडणं हे स्वतःसाठी अभिमानास्पद आहे हे नक्कीच. पण संवर्धनाच्या दृष्टीने जर आपण मुळावर घाव घातला आणि मांजाचं म्हणजे पर्टिक्युलरली नायलॉन मांजाचा वापर जर आपण बंद केला तर आपलं काम कदाचित सोपं होईल. मग आम्ही वन विभागासोबत पाठपुरावा करायला सुरुवात केली की आम्हाला नागपूरमध्ये बॅन हवाय. या मांजावर, चायनीज मांजावर, नायलॉन मांजावर बंदी असायला हवी. पोलीस डिपार्टमेंटमध्ये FIR केले. वेगवेगळ्या ठिकाणी जे पक्षी मेलेले होते मांजामुळे त्याच्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले. त्या FIR ची कॉपी घेऊन आम्ही कमिशनर ऑफिसला भेटलो, कलेक्टर ऑफिसला भेटलो, फॉरेस्ट डिपार्टमेंटला PCCF यांना निवेदन दिली. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर नागपुरात तो बॅन आला. अर्थात बॅन आला म्हणजे प्रश्न सुटला असं नाही, कारण तो बॅन इम्प्लिमेंट पण व्हायला पाहिजे, है ना? तर हे आपल्या संस्थांचं काम आहे. म्हणजे आपल्या पक्षी मित्रांची ती जबाबदारी आहे की आपण आपल्याकडे जर पक्षी वाचवायचे असतील तर आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्याला डील करायला हवं, सामोरं जायला हवं. धन्यवाद. पुढचा प्रश्न राहुल वकारे विचारतील. होय. नमस्कार. खूपच माहितीपूर्ण सादरीकरण झालं, त्याबद्दल अभिनंदन. माझे 2 प्रश्न आहे. एक म्हणजे 2-1 वर्ष अगोदर एका तलावाच्या तिथे, म्हणजे तिथे एक उंच जागा होती, तिथे इंडियन रॉक ईगल यांचं घरटं असेल, तर तिथून एक त्यांचा छोटा बच्चा जो आहे तो पाण्यात पडलेला दिसला. म्हणजे तो अगदीच म्हणजे काहीच हालचाल नव्हती त्याची. मी खूप वेळपर्यंत पाहिला. तर असं होऊ शकते का की तो हवेमध्ये म्हणजे श्वास घेत असेल आणि पुन्हा मग म्हणजे त्याचे पाण्यामुळे पंख ओले झाले असेल, त्याच्यामुळे त्याला उडता येत नसेल, तर त्याला काही वाचू शकलो असतो का आपण? म्हणजे तेव्हा जर मी त्याला जर ऍक्च्युली तो किनाऱ्यावरून भरपूर आतमध्ये होता, तर असं होऊ शकते का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की एक चिमणी जी आहे ती जवळपास मागच्या वर्षी 16 ऑक्टोबरला आमच्या तिथे पंख्यामध्ये त्याचा एक पाय हे झाला होता. म्हणजे जसा खालती पंजा जखमी असतो झाला आणि होता. त्याच्यावरती जो म्हणजे तो तुटल्यासारखाच झाला होता तो. ऍक्च्युली तिथे ब्रीडिंग चालू होतं त्यांचं तेव्हा. तर ते ब्रीडिंग झाल्यानंतर मग तो दिसलाच नाही. मग नंतर मग मला तो म्हणजे विहिरीच्या तिथे पुन्हा दिसला तो. म्हणजे तो जिवंत आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर माझ्या बाल्कनीमध्ये आता 1 महिन्या अगोदर माझ्या बाल्कनीमध्ये तो पुन्हा आला. तर तो जेव्हा आला होता तेव्हा फक्त त्याचा म्हणजे पाय तुटलेलाच होता. म्हणजे त्याचे हे नव्हते. तर तिथे असं नख उगवल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे त्याला आता पाय जो आहे तो टेकवता येतो. म्हणजे तारावर वगैरे. तर असं होऊ शकते का? हो, बिलकुल होऊ शकतं. असं होते का? बिलकुल होऊ शकतं. बिलकुल होऊ शकतं. राहिला प्रश्न तुमच्या पहिल्या प्रश्नाचा की ते घुबड वाचवायला हवं किंवा काय? तर शक्यतो नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक कारणामुळे जर पक्षी घरट्यातनं पडत असेल आणि त्याचा मृत्यू होत असेल किंवा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होत असेल, तर तिथे मानवी हस्तक्षेप करायला नको. याच संदर्भातला एक प्रश्न मला चॅट बॉक्समध्ये सुद्धा दिसतोय की एखादा पक्षी दुसऱ्या पक्षाला मारण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या पक्षाला वाचवावं का? तर ऑब्व्हियसली नाही. म्हणजे इथिकली आपण ते चुकीचं करतोय की जो निसर्गाचा नियम आहे. एक पक्षी दुसऱ्याला मारणार आहे किंवा जो कमजोर पक्षी आहे, तो घरट्यातनं पडणार आहे. त्या पक्ष्यांना वाचवण्याची गरज नाही. पण आता म्हणजे त्याचा पुढचा प्रश्न. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तो पक्षी वाचत नाहीये, तो एखादा मी जसं म्हटलं की अनुसूची क्रमांक 1 मधला पक्षी आहे, शेड्यूल 1 मधला किंवा एखादा असा पक्षी आहे की जो संकटग्रस्त प्रजातीतला आहे आणि तो नामशेष होण्याच्या तयारीत आहे. तर अशा पिल्लाला वाचवून घरट्यात परत ठेवण्यात मला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या एका पक्षाचा जीव वाचवल्यामुळे कदाचित ती प्रजाती नामशेष होण्यापासून वाचू शकत असेल, तर तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न आपण शरद आपटे सरांना विचारण्यासाठी बोलवूया. शरद आपटे सर. बोला सर. ऐकू येत आहे? हो, येत आहे. नमस्कार महार. छान सादरीकरण झालं. बरेच विषय तुम्ही हाताळले. आता हे पक्षी रेस्क्यू करण्याचे काम करणारे जे तरुण आहेत, ते देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आहेत. कमी शिकलेले आहेत. आर्थिक परिस्थिती पण त्यांची त्या पद्धतीची नाही आहे. आणि असं असताना सुद्धा ते फार कष्ट घेऊन करतात. त्यामुळे आपण जे काही क्रायटेरिया सांगतो, पिंजरे अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, ते प्रॅक्टिकली तिथं शक्य होत नाही.
बरोबर. तरी पण ते लोक काम करत असतात आणि वाचवत असतात. त्याविषयी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहणं आणि त्याचा वापर करणं हे कदाचित त्या प्रसंगाला शक्य होत नाही. तर आता पुस्तिकेचा विषय निघाला. माझ्याकडे एक मी छोटं पुस्तक दाखवतो. हे इंग्रजीमध्ये असलेलं हे पुस्तक आहे. ते अतिशय छोटं आहे आणि जितकी आवश्यक आहे, जितकी प्राथमिक माहिती त्याच्यात त्या पक्षी रेस्क्यू करण्याला मिळायला पाहिजे तेवढी त्या पुस्तकामध्ये दिलंय. असं आपल्याला जर मराठीमध्ये पुस्तक करताना की त्याच्यामध्ये की कुठल्या पक्षाला तो वाचवावा का न वाचवावा, तो कसा धरावा, त्याला खायला काय द्यावं, पाणी द्यावं का न द्यावं, असे अगदी छोटे छोटे प्रश्न की जे तिथं वैद्यकीय ज्ञानाची फारशी गरज नाही, बरोबर. पण त्या वाचवणाऱ्याला कळू शकतील आणि त्यामुळे त्याला बरीचशी मदत होईल. तर असं एखादं पुस्तक जर आपण प्रकाशित करू तर महाराष्ट्र पक्षी मित्र नक्कीच सहभागी होईल. आणि हे त्या लोकांच्या हातात आलं तर ते पुस्तक बघून त्याचा वापर चांगला करू शकतील किंवा आपल्याला त्याचं एखादं ऍप्लिकेशन पण बनवू. बिलकुल बिलकुल. सर, जसं मी आधी पण सांगितलं की हे पुस्तक ऑलरेडी तयार झालेलं होतं, पण आम्ही त्याच्यामध्ये आणखी काही तांत्रिक चॅप्टर सुद्धा ऍड करण्याचं ठरवलं, की जसं बऱ्याच वेळेला काही जे सिरियस रेस्क्यूस असतात की त्यांना रेस्क्यू करण्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आणखी ऍड करायचं असतं, ते सुद्धा आम्ही ऍड करायला घेतलं, की त्याच्यात सॅम्पल कलेक्शन कसं करायचं आहे, कुठल्या लॅबला पाठवायचं आहे, कुठले कुठले डिसीजेस आता नवीन सापडत आहेत त्या पक्ष्यांमध्ये, तर याची सुद्धा आम्ही तोंड ओळख पहिले द्यायचं ठरवलं. मग बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की नुसतं डिसीज कशाला, मग त्याच्यावरची ट्रीटमेंट ऍस्पेक्ट पण द्यायला हवा, जो कॉमन मॅनला सहज समजू शकेल. व्हेटरनरीच्या मदतीने त्याच्यावर उपचार होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशनचे प्रोटोकॉल्स आता काही अपडेट झालेले आहेत IUCN कडून, की पक्ष्यांना सोडताना ज्या प्रणाली होत्या, कार्य मार्गदर्शक प्रणाली, त्या सुद्धा अपडेट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे तयार केलेले पुस्तकातले चॅप्टर्स होते ते आम्ही आता अपडेट करतो आहोत. त्याच्यामुळे ही सगळे रेस्क्यूचं SOP आहे किंवा बाकीचे सगळे जे मॉड्यूल्स तुम्ही म्हणताय ते होऊन एक पुस्तक लवकरच तयार होणार आहे. बरोबर. फक्त ते असं व्हावं की त्याच्यात जो वर्ग टार्गेटेड जो आपला वाचक आहे त्याचा बिलकुल करणारा जो कार्यकर्ता आहे, होय होय ते फार किचकट वाटू नये. होय होय. अनेक वेळा असं आणखीन एक येतं की काही पालक जे आहेत ती पक्षी जर पिल्लं जर चांगली नसतील प्रकृतीनं तर ते घरट्या बाहेर ढकलून देतात. बरोबर. आम्ही वाढवायचा प्रयत्न केला, आमच्या असं लक्षात आलं की वाढतच नाहीत. काय झालं 6-6 महिने झालं तरी ती पिल्लं तशीच आहेत. आणि हे ओळखणं तसं फार अवघड आहे. हो. पालकांनी टाकलाय का काय झालंय, तर त्याच्याविषयी आपल्याला काय सांगता आलं? हा, त्याच्यामध्ये आम्ही आता काय केलेलं आहे की बऱ्याच म्हणजे एक तर घरट्यातनं पडलेले पक्षी याच्या केसेस आमच्याकडे सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यामुळे आमचा अभ्यासाचा पण तो एक विषय राहिलेला आहे की पक्षी घरटी सोडतात, स्वतःहून पडतात की आई वडील ढकलतात. तर याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी कॅमेराज लावले होते. तर त्याच्यामधून आम्हाला एक लक्षात आलं की काही पक्षी फारच आगाऊ असतात, म्हणजे पिल्लं जी असतात ती आगाऊ असतात, म्हणजे क्युरियस असतात, इन्व्हेस्टिगेशन त्यांचं डोक्यात चालू असतं. तर ते उत्साहापोटी आणि उत्सुकतेपोटी प्रत्येकाला बाहेर पडतात. आम्ही त्या पक्ष्यांना एक मार्कर पेनने पायाला थोडासा खून करून ठेवतो. तोच पक्षी परत परत पडतो जो थोडासा ओव्हर ऍक्टिव्ह आहे. मग साधारण 2 ते 3 वेळेला आम्ही त्याला घरट्यात ठेवल्यानंतर मात्र आम्ही त्याला घरट्यात परत ठेवत नाही, कारण मग ते निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध होत आहे असं दिसतं. म्हणजे जो ओव्हर ऍक्टिव्ह आहे किंवा सबमिसिव्ह आहे तो निसर्गाच्या सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या नियमात बसत नाही. पण त्याला मात्र आपण त्याचा जो काय नॅचरल कॉन्सिक्वेन्स व्हायला पाहिजे. बिलकुल. पण त्याच्यासाठी आपल्याला त्या घरट्याचं मॉनिटरिंग आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं कोणाला तरी धक्का लागतो म्हणून पिल्लं खाली पडतात. जसं आमच्याकडे बाणावरचे बरेच पिल्लं येतात पावसाळ्याच्या दरम्यान आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला, तर ती घरट्यातनं चुकून पडलेली असतात. म्हणजे ती आगाऊ असतात म्हणून नाही, तर त्या जिथे सज्जावर कुठेतरी घरटं केलेलं असतं ती तिरपी असतात आणि साधारण 7-8 पिल्लं असतात. ते पिल्लं मोठी असतात, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, त्याच्यामुळे ती घरट्यातनं खाली पडतात. पण अशा पिल्लांचं परत जर नेस्ट मध्ये ठेवली तर लगेच ती एक्सेप्ट होतात आणि नंतर ती परत पडत नाही. बर, सोडताना रिंग घालावी का? योग्य त्या प्रकारची रिंग घालायचा आम्ही प्रघात ठेवलेला आहे. हो. आणि मला आता सर्वाइव्ह झालेले दिसतात, तर ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे? पण पोस्ट रिलीज मॉनिटरिंग करताना रिंग लावणं किंवा कुठल्याही वस्तू त्याला लावणं, टॅग करणं याच्यासाठी आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये आम्ही परमिशन नसेल घेतली तर आम्ही रिंग लावत नाही, मॉनिटरिंग करायचं असली तरी सुद्धा. त्याच्यामुळे म्हणजे दॅट इज हंटिंग ना, म्हणजे जसं मी सादरीकरणात म्हटलं की आपल्याला प्रायर परमिशन नसेल तर आपण त्याला पोस्ट रिलीज मॉनिटरिंगसाठी बेल्ट, टॅग किंवा कुठली खूण लावू शकत नाही. पण जर आपल्याला तसा अभ्यास करायचा असेल तर डेफिनेटली आपण तसं प्रपोजल वन विभागाकडे द्यायला हवं. धन्यवाद डॉक्टर साहेब. पुढचे एक शेवटचे 2 प्रश्न आपण विचारूया.
हो. पहिला प्रश्न मी विचारायला संधी देतो डॉक्टर कृष्णा नागरे. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही कृष्णा नागरे बोलतो सिलोडून. हो. तर एकदम छान आपलं प्रेझेंटेशन झालं, जे की सिलेबसच्या बाहेर आहे आणि ज्या अप्लाइड नॉलेज ज्याची आज आपल्याला गरज आहे ते तुम्ही सांगितलं. सर माझ्या संदर्भात एक प्रश्न आहे की पानकोंबडी हा जो एक पक्षी आहे जो की आता कन्स्ट्रक्शन साईट, रोड, जे काही अर्बनायझेशन आहे ज्याच्यामुळे त्याची साईट जी आहे ती डिस्ट्रॉय होत चालली आहे. तर त्याच्यासाठी आपण काही प्रोजेक्ट करू शकतो का, आणि जर समजा केलं तर ते प्रपोजल कुठे सबमिट करायचं याच्याबद्दल जर थोडं मार्गदर्शन भेटलं. वन विभागाकडे असे प्रपोजल तर तयार म्हणजे व्हायला आपण पाहिजे. ज्या हो ना, पण आपण म्हणजे महाराष्ट्र की ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या भागात आपण करतो त्या जिल्ह्याच्या वन विभागाकडे त्याच्यासाठी काही संस्था आहेत का, किंवा ते प्रपोजल आपलं सँक्शन करतील असं कोणी आहे? नाही, संस्था म्हणजे तुम्हाला संस्थेच्या मार्फतच देणं आवश्यक नाही. तुम्ही व्यक्ती म्हणून सुद्धा हे प्रपोजल देऊ शकता. पण हे प्रपोजल वन विभागाकडे गेलं तर जास्त चांगलं, कारण हे सगळं जे तुम्हाला आपला विषय जो चालू आहे की हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत वाईल्ड लाईफ या शब्दा अंतर्गत येणाऱ्या पक्षी, प्राणी, वनस्पती, पाणी, नद्या, तलाव, ह्या सगळ्या वाईल्ड लाईफ या शब्दाच्या अंतर्गत येतात. आणि वाईल्ड लाईफ अंतर्गत आल्या म्हणजे त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट या अंतर्गत येतात. म्हणजे त्याची जबाबदारी वन विभागाची आहे. त्याच्यामुळे आपलं जे कुठलं प्रपोजल असेल ते वन विभागाकडनंच जायला हवं. डिस्ट्रिक्ट लेवल वरून की कसं? डिस्ट्रिक्ट लेवलवर सुद्धा होऊ शकतं. अच्छा सर, ठीक आहे, थँक्यू सर. धन्यवाद. आणखी काही प्रश्न आहेत तर आपण त्यांना एक शेवटचा एक प्रश्न विचारूया. चॅट मध्ये मला 1-2 प्रश्न दिसत आहेत, त्याच्यातले मी बोलताना मुद्दाम काही उत्तरं दिली होती त्याची. तुम्ही बोला. म्हणजे तुमचा एक चॅट मध्ये प्रश्न आहे की तुमचा नंबर मिळू शकेल का, त्यानंतर मराठी पुस्तकाबद्दल आहे की मराठीचं पुस्तक यायला हवं, तर त्याबद्दल मी थोडं बोलतो महाराष्ट्र पक्षी मित्रकडून. तर आपण जर तुम्ही आम्हाला हे पुस्तक तयार करून दिलं तर आपल्याला महाराष्ट्र पक्षी मित्रच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यातच आपण नक्कीच मला मी ग्वाही देतो. आणि माझा एक प्रश्न आहे की आजकाल फेरल पिजन जे शहरातले पिजन आहेत त्याच्याबद्दल खूप कॉल येत असतात. म्हणजे मला माझा नंबर महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेबसाईटवर असल्यामुळे तर त्याच्या संदर्भात आपल्याला अनेकांना प्रश्न आहेत. तर तुम्ही थोडं काय सांगाल की त्याची ट्रीटमेंट करणे कशी शक्य आहे का, किंवा करावी का? आता तुम्हाला म्हणजे अनुभव सांगतो. आता म्हणजे अहमदाबादला आमचं गुजरातमध्ये काही सेंटर्स आम्ही रन करतो. पर्टिक्युलरली पतंगोत्सवतात, म्हणजे 1-1.5 महिन्याच्या कालावधीसाठी आम्ही सेंटर सुरू करतो. आणि आमच्या त्या सेंटरवर दिवसाला साधारण 2,000 ते 2,500 पक्षी येतात पतंगाच्या मांजामुळे जखमी होणारे. आणि साधारण 20 ते 25 व्हेटरनरी डॉक्टरची टीम आमची लागलेली असते. सकाळी 7 वाजता आमचं ऑपरेशन सुरू होतं, रात्री 11 पर्यंत 10-11 पर्यंत आमची कंटिन्युअस ऑपरेशन चालतात. या ऑपरेशन मधले 70 ते 80% प्रजाती ज्या आहेत त्या कबूतर असतात. 70% म्हणूयात आपण. बाकीचे जे 20-25% ज्या प्रजाती आहेत त्या घार, म्हणजे ज्या शहरात थोडस वातावरण घाणेरडं आहे, स्वच्छता नाही आहे, तिथले कावळे आणि पर्टिक्युलरली घार हे पक्षी येतात. त्याच्यामुळे आमची जी पूर्ण यंत्रणा आहे ती मोस्टली ह्या पक्ष्यांवर फोकस असते की कबूतर आणि घार. त्याच्यानंतर बाकी मग 110-120 प्रजातीचे पक्षी आपण वाचवतो. मग त्याच्यात आपली गिधाडं सुद्धा येतात, पेंटेड स्टॉक येतात, गीज येतात, वेगवेगळे अमूर फाल्कन्स, वेगवेगळे शिकारी पक्षी येतात. पण ओव्हरऑल यंत्रणेचा जो भार आहे सगळा तो कबुतरांवर असतो. त्याच्यामुळे तो, आणि कबूतर शेड्यूल 4 मध्ये आहे आणि अगदी कॉमन आहे. तर काही शहरांमध्ये तर तो न्यूसन्स आहे, म्हणजे उपद्रवच झालेला आहे. तर अशा पक्ष्यांना वाचवण्यासाठी आपल्याला यंत्रणा लावायची आहे का? म्हणजे जसं आता मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला पक्षी मित्र एका तारेमध्ये कुठेतरी कबूतर अडकलाय आणि अग्निशमन दलाला बोलवतात. अग्निशमन दल 30-40 किलोमीटर प्रवास करून तिथे पोहोचतं आणि ते एका वायरमध्ये अडकलेले कबूतर काढतं. तर त्याच्यामध्ये येणारा खर्च, आता शासकीय यंत्रणा असल्यामुळे कदाचित आपल्याला ते लक्षात येत नाही, पण त्यासाठी येणारा खर्च आणि तिथून आल्यानंतर तो कबूतर परत सोडल्यानंतर तो वाचेल त्याची गॅरंटी नसते. म्हणजे ओव्हरऑल यासाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतोय. म्हणूनच मी म्हटलं की जसं अनुसूची क्रमांक 1 मध्ये येणारा शेड्यूल 1 मधला स्पीसीज असेल तर आपल्याला वाचवण्याचे एफर्ट जास्त पद्धतीने घ्यावे लागतील. पण एक जीव म्हणून आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक वाटतं. एक पक्षी मित्र म्हणून की अरे तो कबूतर झाला म्हणून काय झालं, आपल्याला त्याला वाचवायला हवं. पण त्यासाठी लागणारी तयारी, त्याच्यासाठी येणारा खर्च, त्याच्यासाठी द्यावा लागणारा वेळ, लागणार मनुष्यबळ हे आपल्याकडे इझिली अवेलेबल असेल तर आपण या कबुतराच्या पर्टिक्युलरली मोठ्या सिटीमध्ये रेस्क्यू मध्ये आपण विचार करायला हवा. अदरवाईज पर्सनली त्या लेवलवर जाण्याची गरज नाही वाटत. बरोबर आहे.
तर या संदर्भात मला म्हणजे महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे एक मत व्यक्त करायचं आहे की कबुतरांना मोठ्या प्रमाणात धान्य टाकल्यामुळे त्यांची संख्या वाढते आणि त्याचा अनिष्ट परिणाम असा होतो की तिथल्या ज्या लोकल स्पीशीज असतात बर्डच्या त्या कमी होतात आणि कबूतर डॉमिनंट होतो. तर मला असं वाटतं की आता हे धान्य टाकण्याची जी पद्धत आहे त्याला आपल्याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्याला प्रमोट करू नये. म्हणजे असं आता आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे जेणेकरून कबुतरांच्या संख्येवर नियंत्रण होईल. तर आता तुम्हाला जर काही चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर ते त्याच्या काही संदर्भात तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. एक प्रश्न आहे की तुमचा नंबर तुम्ही शेअर करू शकाल का कोणाला मदतीला? तर चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. चॅटबॉक्स मध्ये नंबर शेअर केलेला आहे, तुम्ही तो घेऊ शकता. आणि आणखी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर डॉक्टर तुम्ही बोला आणि आपण त्याच्यानंतर आजचा वेबिनार थांबूया. एक प्रश्न आहे, रेस्क्यू करताना व्हेटरनरी डॉक्टरची आवश्यकता आहे का? तर नाही. रेस्क्यू करताना ऍक्च्युअल बचाव ऑपरेशन जे आहे, रेस्क्यू ऑपरेशन करताना व्हेटरनरी डॉक्टरचा प्रेझेन्स असणं आवश्यक नाही आहे. पण ट्रीटमेंट करण्यासाठी मात्र डेफिनेटली व्हेटरनरियन्सचीच आवश्यकता आहे. तुम्ही देत असाल गुडविल मध्ये, दॅट इज ओके, काही प्रॉब्लेम नाही. पक्षी मित्र म्हणून एक व्यक्ती म्हणून तुम्ही बरेच आपले महाराष्ट्र पक्षी मित्रचे सदस्य सुद्धा आहेत की जे ज्यांना मी सुद्धा ट्रीटमेंट सांगतो की तुम्ही तुमच्या लेवलवर करा. पण ते कायदेशीर बाबी अडचणीचं ठरू शकतं. अर्थात तुम्ही तुमच्या गुडविल मध्ये तुमच्या चांगल्या भावनेने करत आहात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण रेस्क्यू करताना डेफिनेटली व्हेटरनरियनचा प्रेझेन्स असणं आवश्यक नाहीये. दुसरं आहे, पक्षी हाताळण्यासाठी ट्रेनिंग आहे का? तर मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एकतर नागपूरला यावं लागेल. आपल्या संस्थेतर्फे आपण साधारण 8 ते 10 लोकांचं एक ट्रेनिंग सेशन असतं दिवसभराचं, पर्टिक्युलरली संक्रांतीच्या वेळेला जे कामात येतं की जे पक्षी हाताळण्यासाठी, ट्रीटमेंटसाठी, फर्स्ट एड साठी कामाचं आहे. आणि हे ट्रेनिंग मराठीतनं पण असू शकतं आपल्या गरजेनुसार की आपल्याला ते समजावं म्हणून, है ना. तर डेफिनेटली असं ट्रेनिंग आपण ऑर्गनाईज करू शकतो. किंवा तुमच्या संस्थेकडनं तुमच्या जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर जर हे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आम्ही सुद्धा तिथे येऊ शकतो, है ना. त्यानंतर बरेचसे प्रश्न मला वाटतं दिसतं याचेच आहेत की हे ट्रेनिंग आम्हाला पाहिजे तर तुम्ही देऊ शकता का? त्याचंच आहे. मला असं वाटतं एखादं ट्रेनिंग आपण महाराष्ट्र पक्षी मित्र कडून पण ऑर्गनाईज करू शकतो. बिलकुल बिलकुल. कसं करता येईल यावर आपण पुढे बोलूया. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, इज देअर एनी परमिशन रिक्वायर्ड टू ट्रीट वाईल्ड बर्ड फॉर अ व्हेटरनरियन? व्हेटरनरियनला परमिशनची गरज आहे का? नाही. व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाचा एक कायदा आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी कुठलाही प्राण्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4, कुठल्या शेड्यूल मध्ये आहे त्याची गरज नाही आहे ना. त्याच्यामुळे फक्त ते आहे की आता म्हणजे जिथे या आजच्या विषयावर दिली तर मी त्यांचं महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे आभार व्यक्त करतो आणि आज जे सहभागी झाले होते त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि इथे थांबूया. धन्यवाद. चला.